चला आय थिंक स्टार्ट करायला पाहिजे आपण. स्क्रीन दिसते सर्वांना? चल बघा, मी परत परत पाठीमागे समराइज करतोय कारण की एकदा सिंक्रोनाइज वे मध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे आपण कसं कसं शिकत आलोय पॅटर्न. तर पहिल्यांदा ऑप्शन ट्रेडिंग शिकले आपण, बाईंग शिकली, सेलिंग शिकले, कॉल काय असतं, पुट काय असतं, ऍट द मनी काय असतं, इन द मनी काय असतं, आउट ऑफ द मनी काय असतं, ऑप्शन चेन मध्ये व्हॉल्यूम काय असतं, त्याच्यानंतर ऍट द मनीला प्राइसेसच्या स्ट्राईक प्राइसेसच्या रेट्स काय असतात, सगळं आपण ऑप्शन चेन मध्ये पण बघितलं. त्याच्यानंतर आपण पॅटर्न्स बघितले, एम पॅटर्न असेल, डब्ल्यू असेल, असेंडिंग ट्रायंगल असेल, डिसेंडिंग ट्रायंगल असेल, तर एम पॅटर्न साठी कोणत्या दोन गोष्टी गरजेच्या आहेत ते पण बघितलं. परत एक खूप सुंदर असा पॅटर्न बघितला, त्याच्यात आहे कन्सोलिडेशन, की कन्सोलिडेशन झाल्यानंतर मार्केटमध्ये कसं मोमेंटम येतं. त्याच्यानंतर ट्रिपल टॉप असेल, ट्रिपल बॉटम असेल, आणि बेरिश फ्लॅग, बुलिश फ्लॅग, जे काल मी परत एक्सप्लेन केलं. ठीक आहे. आणि जसं की वेज कंटिन्युएशन असेल, सिमेट्रिकल कंटिन्युएशन असेल, हे बुलिश फ्लॅग आणि बेरिश फ्लॅगचेच प्रकार आहेत, आपण त्याला असं कन्सिडर करू शकतो. सो एक लक्षात घ्या, हे पॅटर्न्स फक्त आपल्याला रट्टा मारायचे का? नाही. ते पॅटर्न्स बनताना तिथे बायर्स कोणत्या माइंडसेटने येतात, सेलर्स कोणत्या माइंडसेटने येतात, हे पण त्याच्या मागचं आपल्याला बघायचं आहे. आणि याचा विचार करून जेव्हा त्यांचे एसएल हिट होतील तेव्हा आपल्याला प्रॉफिट होईल, हे डोक्यात ठेवून आपल्याला तिथे ट्रेड करायचे असते. होईल 100 ट्रेड्स केलं तर त्यातल्या 20 ट्रेड्स मध्ये तुमचा एसएल हिट होईल, हे मी मान्य करतो. कोणती स्ट्रॅटेजी ही 100% वर्क करत नसते. तर जरी 20 तुमचे एसएल हिट झाले तरी रिमेनिंग 80 ट्रेड्स मध्ये जे प्रॉफिट्स होतात ते खूप ह्यूज होतात, म्हणजेच खूप मोठे होतात. ते 20 ट्रेड्स आरामात रिकवर होतात. ओके. सो आता खालच्या सेक्शन मध्ये येऊया, जो की आता आपला खूप इम्पॉर्टंट सेक्शन सुरू आहे स्ट्रॅटेजीचा. तर स्ट्रॅटेजीज मध्ये आपण काल काय बघितलं, गॅप अप आणि गॅप डाऊन. थोडक्यात गॅप अप काय असते, प्राइसेस मध्ये डिमांड वाढते म्हणून प्राइस मध्ये एक उछाल येतो आणि आपल्याला 100 रुपयाचा स्टॉक डायरेक्टली 110 रुपये, 120 रुपये किंवा 150 रुपये पर्यंत गेलेला दिसतो. परत काही दिवस हा स्टॉक वरती ट्रेड करतो आणि जेव्हा केव्हा हा स्टॉक 150च्या खाली येईल तेव्हा डायरेक्टली तो हा जो गॅप पेंडिंग असतो तो गॅप 101% फील होतो, म्हणजे होतो. कधी कधी एसएल पण हिट होतील की तुम्हाला ते क्रॉसिंग करायला दाखवेल आणि तुमचा पण मार्केट खाली यायच्या ऐवजी इथून वरती जाईल. सो तुमचा एसएल पण हिट होईल कधी कधी. पण जेव्हा टार्गेट हिट होईल तेव्हा डायरेक्टली तुम्हाला एसएलच्या अगेन्स्ट मध्ये तिप्पट, चौपट किंवा पाचपट असे टार्गेट्स हिट होतात. त्याच्यामुळे आपल्याला जर गॅप डाऊन कुठे दिसला तर 100% त्या ठिकाणी ट्रेड करायचं. ठीक आहे. जसं गॅप अप मध्ये बघितलं तसंच गॅप डाऊन मध्ये पण. समजा प्राइसेस मध्ये काहीतरी निगेटिव्ह न्यूज आहे, निफ्टी फिफ्टी असेल, किंवा आता जसं अमेरिकेकडून, युएस कडून आपल्या इंडियन टॅरिफ्स वरती हे झालं होतं, न्यूज आल्या होत्या. सो मार्केटमध्ये एक निगेटिव्ह पॅनिक सेलिंग बघायला भेटली. तेव्हा काय होतं, प्राइसेस मध्ये गॅप डाऊन तयार होतं आणि नंतर जेव्हा केव्हा फ्युचरमध्ये मार्केट या ठिकाणी येईल तेव्हा 100% डायरेक्टली हा गॅप फील होतो. याचा अर्थ की जे गॅप पेंडिंग असतात ते आज, उद्या किंवा परवा किंवा इन फ्युचर जेव्हा पण मार्केट त्या लेवलला येईल डायरेक्टली हा गॅप भेटतो. जसं की आता मी तुम्हाला एक आपण काल बघितलं की एम पॅटर्न मध्ये, समजा एम पॅटर्न आहे, तुम्हाला माहिती आहे इथे एक लाईन ब्रेकडाऊन झाली पण लगेच खाली जवळच सपोर्ट आहे. आपण इथे ट्रेड करू शकतो का? नाही, कारण की तुम्हाला माहिती आहे खालच्या साईडला एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, म्हणून आपण या ठिकाणी ट्रेड करत नाही. मग तसं तुम्हाला गॅप डाऊन मध्ये, गॅप अप आणि गॅप डाऊन मध्ये बघायचं आहे का? नाही. तुम्हाला माहिती आहे गॅप पेंडिंग आहे, याचा अर्थ की नवीन बायर्स, नवीन सेलर्स येणार आणि हा पूर्णपणे गॅप फिल करण्याचा प्रयत्न करतील आणि तो 100% फिल केला जातो. पण लक्षात घ्या, स्टॉप लॉस कुठे ठेवायचा, एंट्री कुठे घ्यायची, हे मी काल सर्व काही एक्सप्लेन केलं आहे. आता येऊया, जे आपण पॅटर्न शिकले त्या पॅटर्नच्या जोरावर आपल्याला 80+20 RSI असे दोन कन्फर्मेशन घ्यायचे. जसं की समजा कन्फर्मेशन कसे असतात सांगतो. जसं की आपण बघत होतो की एक डोजी बनली आहे. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे डोजी बनले म्हणजे मार्केटमध्ये एक डाऊन सेलिंग आपल्याला बघायला भेटेल. सो हे आपल्याला क्लिअर होतं. पण या डोजीवरती समजा ते जर रेजिस्टन्स असेल
तर आपल्याला दोन कन्फर्मेशन भेटले का? तर हो, आपल्याला दोन कन्फर्मेशन कोणते कोणते भेटले? एक म्हणजे की ते रेजिस्टन्स आहे आणि याच रेजिस्टन्सवर सेलर्स ऍक्टिव्हेट होत आहे आणि याचं प्रतिबिंब कुठे दिसलं तुम्हाला? या कॅन्डल वरती, कारण की ही कॅन्डल कशी झाली? इन्व्हर्टेड हॅमर, म्हणजे बायर्स आले पण सेलर्सने पुश करून याला पूर्णपणे खालच्या साईडला क्लोजिंग द्यायला लावली. याच्यामुळे परत मार्केटमध्ये एक डाऊन सेलिंग बघायला भेटलेली. ओके, तर असे दोन कन्फर्मेशन भेटले. सो ही ट्रेड आपली सक्सेसफुली या स्ट्रॅटेजीवरती आपण ट्रेड करू शकतो. आणि ही जर तुम्हाला सांगितलं ना हा सेटअप मी, हा रेजिस्टन्स वरती हॅमर बनवा किंवा रेजिस्टन्स वरतीच जर एम पॅटर्न तयार झाला तर 100% वर्क करण्याचे चान्सेस ऑटोमॅटिकली वाढतात. जर सपोर्ट वरती डब्ल्यू पॅटर्न तयार झाला तर 100% डब्ल्यू पॅटर्न सक्सेसफुल होण्याचं काम करतं. तर म्हणजे दोन कन्फर्मेशन भेटतात. कोणतं कोणतं? पॅटर्न आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर आता ठीक आहे, असं होत नाही की एम पॅटर्न वर्क करत नाही, आपल्याला माहिती आहे वर्क करतं. पण जर या एम पॅटर्न सोबत जर मला एक दुसरा स्टॉक असा दिसत असेल की या एम पॅटर्न सोबत इथे एक रेजिस्टन्स आहे, तर मी ते ट्रेड करेल का? या स्टॉकमध्ये ट्रेड करेल का या स्टॉकमध्ये ट्रेड करेल? तर 100% या स्टॉकमध्ये ट्रेड करेल, कारण की मला माहिती आहे याची जर 98% विनिंग प्रोबॅबिलिटी असेल तर याची 99% आहे. म्हणजे एक स्ट्रॉंग कन्फर्मेशन भेटतं. त्याच्यामुळे कधीही ट्रेड करताना जेव्हा कन्फर्मेशन असतात त्या हिशोबाने आपण ट्रेड करायचं असतं. त्याच्यामुळे आता काय, फक्त एका पॅटर्नवरती आपण ट्रेड करणार नाही. ठीक आहे, तुम्ही स्टॉक्समध्ये ट्रेड करताय किंवा आपण इंडेक्समध्ये ट्रेड करतोय, इझिली पॅटर्न्स वापरू शकता. पण या पॅटर्न सोबत जर तुम्हाला अजून एक कन्फर्मेशन भेटलं तर त्याचं असं असतं की अजून थोडीशी तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता, अजून जास्त कन्फर्मेशनने स्टॉप लॉस थोडे मोठे घेण्याची ताकद ठेवू शकता. सो अशा बेसिक गोष्टी त्या हळूहळू तुम्हाला अनुभवानुसार समजून जातील. सो आता बघा, स्ट्रॅटेजीचं नाव काय? पॅटर्न प्लस 80-20 RSI. आता सगळ्यात महत्वाचं आहे RSI समजून घेणं, आणि पॅटर्न तर आपण पाठीमागे समजून घेतलं. आता RSI एकदा समजून घेतला की मग आपल्याला समजायला सगळ्या गोष्टी सोप्या जातात. सो आता RSIचं महत्व काय असतं ते सांगतो. चार्टवरती पण दाखवणार आहे आणि एकदा आपण थेरॉटिकल पण घेऊया. ओके, क्लिअर झालं मी जेवढं सांगितलं तेवढं? एकदा हँड रेस करा. ओके, आता हे बघा, RSI प्लस 80-20 पॅटर्न. आता एक लक्षात घ्या, मी जो हा पॅटर्न सांगतोय बेसिकली हा पॅटर्न तुम्ही मोठ्या टाइम फ्रेमवरती यूज करू शकता. छोट्या टाइम फ्रेम पण वर्क करतं 100%, पण मी रेकमेंड करेल थोडंसं मोठं टाइम फ्रेम असेल तर ते बेस्ट वर्क करेल. कारण की जर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग करायची असेल किंवा जर तुम्हाला इंडेक्समध्ये दिसलं की RSI 20च्या खालती आहे, सो आता ते सांगेलच मी, पण RSI तुम्हाला दिसला जो की आता मी सांगेल, आणि पॅटर्न पण तुम्हाला या ठिकाणी डब्ल्यू दिसला इंडेक्समध्ये 1 डेच्या टाइम फ्रेमवर, तर आपण सिम्पली 15 मिनिटमध्ये येऊ शकतो. कारण की तुम्हाला आता नेकलाईन माहिती आहे, 1 डेच्या टाइम फ्रेमवर नेकलाईन इथे आहे आणि 15 मिनिटमध्ये तुम्हाला दिसलं की ते क्लोजिंग झाली आहे 15 मिनिट कॅन्डलची. मग या कॅन्डलला बघून तुम्ही कॉल साईडला एंट्री घेऊ शकता किंवा जर स्टॉक असेल तर स्टॉकमध्ये बाईंग करू शकता. तर आता इथे बघा RSI काय असतो. या डिजिट्स कडे बघू नका, मी ज्या एक्सपिरियन्स मधून माझ्या डिजिट देतो त्या एक्सपिरियन्स मधून सांगतोय मी तुम्हाला. 80 आणि या ठिकाणी 20. वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या. हा एकदा स्क्रीनशॉट काढा. सो आता मी क्लिअरली सांगेल तुम्हाला. ओके, तर RSI काय असतं? RSIचा लॉंग फॉर्म आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. काय सांगितलं? रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. नावाचाच अर्थ आहे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. म्हणजे जो काही इंडेक्स चालू आहे, जो काही स्टॉक चालू असेल किंवा इंडेक्स चालू असेल, त्याची तो जे कॅन्डल्स बनलेले आहेत त्या कॅन्डल्सची स्ट्रेंथ कशी आहे ते हे दाखवत आपल्याला. मग आपल्याला व्हॉल्यूम बघायची गरज आहे का? नाही. आणि व्हॉल्यूम बघायचं नाही, मी परत परत सांगतोय, व्हॉल्यूम एखाद्या स्टॉकचं किंवा इंडेक्समध्ये बघायचं नाही. व्हॉल्यूम ऑलवेज तुम्हाला फसवतं आणि त्या फसवेगिरीत आपण फसायचं नाही. जे कोणी युट्यूबर्स असतील किंवा अदर कोर्सेस घेतात ते व्हॉल्यूम शिकवतात, पण मी सांगतोय व्हॉल्यूम बघायचं नाही. आपण काय करणार आहेत? RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स वापरणार आहेत. आता बऱ्याच जणांना हा इंडिकेटर माहित असेल किंवा माहित नसेल, डझंट मॅटर. आता बघा, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणजे एखादा स्टॉकमध्ये जे कॅन्डल्स असतात तर स्पेसिफिकली त्या चार्टमध्ये बुलिश अवेलेबल आहेत का बेरिश अवेलेबल आहेत हे समजून जातं. आता हे कसं समजतं? आता मी तुम्हाला लेवल काय दिली, 0 पासून 100 पर्यंत. हे डायरेक्टली तुम्हाला जेव्हा ते इंडिकेटर तुम्ही लावाल, ठीक आहे, आपण जसं हे लावतो 9 EMA लावतो, 200 EMA लावतो चार्टवरती, तसंच एक इंडिकेटर असतं, ते दाखवेल मी तुम्हाला. तसंच एक इंडिकेटर असतं की 0 पासून 100% एक त्याची रेंज असते, आणि या रेंजमध्ये 10, 20, 30, 40, 50, 60 असं करत 100 पर्यंत एक रेंज असते. याच्यातल्या दोनच लेवल्स आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. एक आहे 20 आणि एक आहे 80.
जर मार्केट 80च्या वरती निघायला लागलं तर समजायचं की मार्केटमध्ये ओव्हरबॉट झालं. आता ओव्हरबॉट म्हणजे पण सांगेन, त्याच्या अगोदर ओव्हरसोल्ड आहे का. जर मार्केट 20च्या खालती आलं तर म्हणायचं की मार्केट ओव्हरसोल्ड झालं. सांगण्याचा उद्देश काय आता लक्षात घ्या. मार्केट 80च्या वरती निघतंय म्हणजेच एखाद्या स्टॉकमध्ये कामापेक्षा अति बाईंग होत आहे. लक्षात घ्या बरं का. किंवा इंडेक्स मध्ये जर समजा निफ्टी 50 80च्या वरती चालला आहे तर त्या स्टॉकमध्ये किंवा त्या इंडेक्समध्ये बाईंग जे करतायत, जे लोक बाय करतायत तो स्टॉक, ते काय होत आहे, कामापेक्षा अति जास्त बाईंग होत आहे. जेव्हा पण आपल्याला माहित आहे अति तिथे माती, म्हणजेच एखादी गोष्ट जेव्हा कामापेक्षा अति वरती जाते किंवा त्या गोष्टीमध्ये एखादी गोष्ट ओव्हर होते, त्याचं क्रॅश होणं किंवा त्याच्यात कमी पडणं हे 100% ठरलेलं असतं. मग तो स्टॉक बऱ्याच दिवस इथं राहू शकतो आणि त्याच्यानंतर जो स्टॉक समजा त्याचं एक्झाम्पल पण बघूया. तर लक्षात घ्या ओव्हरबॉट म्हणजे काय, कामापेक्षा अति बाईंग झाली म्हणजे तो स्टॉक 100% आता खाली येणार. क्लिअर. आणि ओव्हरसोल्ड म्हणजे काय, जर एखादा स्टॉक 20च्या खाली आला तर तो स्टॉक ओव्हरसोल्ड झाला. याचा अर्थ तो स्टॉक किंवा ती इंडेक्स कामापेक्षा अति सेल झालेली आहे. मग काय असेल, सॉरी कामापेक्षा अति सेल झालेली आहे. सो जे आता नवीन सेलर्स येतील ते इथे एंटर करणार नाहीत, कारण की त्यांना माहिती आहे हा स्टॉक काय झालाय, ओव्हरसोल्ड झालाय. ऑलरेडी इथे सेलर्स खूप जास्त आहेत. मग मी इथे विनाकारण गर्दी करेल का, नाही. जसं की समजा एका बस स्टँडवर आपण थांबलोय आणि एक एसटी फुल भरून आले, तर तुम्हाला माहिती आहे तुम्हाला इथे उभा राहायला पण जागा नाही, तर तुम्ही या एसटी मध्ये चढाल का, नाही. तेच इथे पण घडतं. काय होतं, ओव्हरसोल्ड म्हणजे की तिथे सेलर्स ऑलरेडी या गाडीत खूप सारे बसलेले आहेत. मग अजून नवीन सेलर्स येतील का मार्केटमध्ये, नाही. एक्झॅक्टली जेव्हा बायर्स मार्केटमध्ये असतात म्हणजेच त्या बसमध्ये बायर्स आहेत असं कन्सिडर करा. त्याच्यामध्ये जर तुम्हाला दिसत असेल की बायर्स ऑलरेडी त्या गाडीत बसलेले आहेत तर तुम्ही अजून तिथे बाय कराल का, नाही. म्हणजे इथे एक गोष्ट क्लिअर झाली, जेव्हा पण RSI 80च्या वरती असेल मी बाईंग करणार नाही आणि जेव्हा पण RSI 20च्या खाली असेल मी सेलिंग करणार नाही. लिहून घ्या, जेव्हा पण RSI 80च्या वरती असेल मी बाईंग करणार नाही, जेव्हा पण RSI 20च्या खाली असेल मी सेलिंग करणार नाही. आता याचे काही एक्झाम्पल्स बघूया, सो क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. ओके. आता बघा एक स्टॉक तुमच्या समोर आहे, माहित नाही कशाचा आहे, ईबेचा आहे. ओके, डेली चार्ट आहे, ठीक आहे, सगळं मान्य आहे मला. आणि मेनली हे जे मी सांगतोय RSI हे तुम्ही एनी टाइम फ्रेम मध्ये यूज करू शकता, एनी इंडेक्स साठी यूज करू शकता, एनी स्टॉक साठी यूज करू शकता. 101% वर्क करतं म्हणजे करतं. ओके. बघा मार्केट खालती आलं. ओके, या लेवलला तुम्हाला काय दिसतंय, आता ही जी लाईन आहे कन्सिडर करा, इथे 0 आहे, इथे 20 आहे, इथे 80 आहे आणि वरच्या साईडला 100 आहे, असं कन्सिडर करा. आता मला हा स्टॉक दिसतोय की 20च्या आसपास आलाय. हो, मग एखादा स्टॉक जर 20च्या आसपास आला तर मला कळालं की या स्टॉक मध्ये मी आता सेलिंग करू शकत नाही. जरी मला इथे समजा एक रेजिस्टन्स असेल, सॉरी सपोर्ट असेल आणि या सपोर्टवरती दिसत आहे मला की हा सपोर्ट ब्रेकआउट होतोय, पण RSI काय सांगतोय मला की गाडीत ऑलरेडी सेलर्स खूप बसलेले आहेत, अजून चढायची जागा नाहीये. तर मी हा स्पेसिफिकली इथे ट्रेड घेईल का सेलिंगची, नाही. हे बघा, ट्रेड करण्यापेक्षा ट्रेड कुठे करायचं नाही, कारण की एसएल हिट होण्याचे चान्सेस कुठे जास्त आहेत, त्या ठिकाणी आपल्याला ट्रेड करायचं नाही. आणि तेच मी आता एक फक्त RSI समजून सांगतो की RSI कशा प्रकारचा यूज करू शकता. सो कळालं, RSI 20च्या खालती आहे म्हणजेच ओव्हरसोल्ड आहे, कामापेक्षा लोकांनी ते अति सेलिंग केलेली आहे. सो मी इथे ट्रेड करणार नाही सेलिंग साईडसाठी. मग एक्झॅक्टली बघा, जेव्हा RSI ओव्हरसोल्ड होता, सेलर्स नवीन ऍड झाले नाहीत आणि बायर साईड झाली आणि मार्केटला वरती घेऊन गेले. आता मार्केट वरती गेल्यानंतर RSI पण वरती गेलाय का बघा, तर हो, इथे बघा RSI पण वरती गेला या लेवलला. याचा अर्थ की आता जर मला इथे एम पॅटर्न दिसला तर मी ट्रेड करू शकतो. आणि आपल्याला बघू शकता इथे एम पॅटर्न पण दिसत असेल, ठीक आहे. आता हा इथे थोडासा 1 डे टाइम फ्रेम आहे, एक कन्सिडर करा जेव्हा एम पॅटर्न दिसला, इथे नेकलाईन ब्रेकडाऊन झाली आणि तुम्ही या ठिकाणी एंट्री घेतली. आता या ठिकाणी एंट्री घेताना RSI कुठे आहे बघा, या कॅन्डलला इथे आहे. सो आता तुम्ही एंट्री घेतली, एसएल व्यवस्थित ठेवला आणि मार्केट खालती आलं. मार्केट खालती कुठपर्यंत आलं, जिथपर्यंत RSI 20 आहे तिथपर्यंत, इथे 20 आणि इथे 80. RSI 20 आहे तिथपर्यंत मार्केट आलं खाली, समजा या कॅन्डल पर्यंत. सो मला RSI 20 वरती आलेला दिसला की मी लगेच या ट्रेड मधून एक्झिट करेन. जर माझ्याकडे जे सपोर्ट असेल तर त्या सपोर्ट वरती एक्झिट करेन. अदरवाइज जर मला RSI 20 वरती येत आलं दिसत असेल तर मी तिथे एक्झिट करेन. म्हणजेच काय की स्पेसिफिकली या स्टॉक मध्ये आता मी जास्त वेळ थांबवू शकत नाही, कारण की गाडीमध्ये ऑलरेडी गर्दी झाली आहे, गाडीमध्ये ऑलरेडी सेलर्सची संख्या वाढली आहे.
मग स्पेसिफिकली बघा, मार्केट थोडंसं वरती गेलं, RSI पण करेक्शन होण्याचा प्रयत्न केला, मार्केट परत खालती आलं, RSI परत 20 वरती आलं, 20 वरती आलं, आणि परत बघा 20 पासून एक डब्ल्यू पॅटर्न तयार झाला इथे, आणि मार्केटने एक चांगला लगेच वरच्या साईडला रॅली केली. आता सांगण्याचा उद्देश काय, RSI 20 ला आला म्हणजे सेलर्स जास्त झालेले आहेत, आता नवीन सेलर्स येणार नाही, आणि एखादा पॅटर्न बनवला तर मग अजून जास्त कन्फर्मेशन. आता इथे दोन कन्फर्मेशन काय भेटतात, एक म्हणजे डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय आणि एक म्हणजे RSI 20 वरती आहे. आता मला सांगा, फक्त डब्ल्यू पॅटर्न ट्रेड केला असता तरी पण प्रॉफिट झाला असता, पण RSI प्लस डब्ल्यू आता तुम्हाला दिसतंय, म्हणजे जर समजा तुम्ही 4 लॉटने ट्रेड करत असाल किंवा समजा माझी क्वांटिटी 200 आहे, तर त्या ठिकाणी मी थोडीशी क्वांटिटी वाढवू शकतो का, 300 करू शकतो का, तर 100%, कारण की कन्फर्मेशन मला डबल भेटलंय आणि SL हिट होण्याचे चान्सेस पण कमी झाले. तर जेव्हा पण हे दोन कन्फर्मेशन भेटतात तेव्हा मार्केटमध्ये मला बाईंग मोमेंटम येते. आता बरं, बाईंग मोमेंटमच काय येतं, कारण की मला माहिती आहे RSI 20 वरती गेलाय, म्हणजे अजून जास्त सेलर्स येऊ शकत नाहीत, आणि जे पहिले सेलर्स आहेत, जर मार्केट ओव्हरसोल्ड झालं तर त्याला वापस रिगेन करायचंच आहे, त्याला वापस वरती जायचंच आहे. आता इथे बघा, अगेन मार्केट वरती गेलं, दिसतंय तुम्हाला शार्प बाईंग आली, आणि आता इथे लगेच 80च्या जवळ मार्केट जाऊन ट्रेड करत आहे, म्हणजेच नवीन बायर्स येतील का इथे, नाही, त्याच्या ठिकाणीच नवीन सेलर्स येतील, आणि मार्केटमध्ये अगेन इथे एम पॅटर्न तयार होताना दिसला तुम्हाला. आता हे 1 डे मध्ये आहे, ठीक आहे. तुम्ही जर स्मॉलर टाइम फ्रेम मध्ये गेलात 1 आवर मध्ये वगैरे, तर तुम्हाला एक खूप चांगल्या प्रकारे इथे असा एम पॅटर्न बघायला भेटतो. जर तुम्ही 1 डे मध्ये या कॅन्डल्स बघितल्या तर इथे बघा, एक पॉझिटिव्ह बाईंग आली, परत सेलिंग आली, परत मार्केट वरच्या साईडला गेलं, परत खाली आलं, तर अशा प्रकारे ते आपण आयडेंटिफाय करू शकतो. सो बघा, एम पॅटर्न झाला, प्लस 80 वरती तुम्हाला RSI दिसतोय, म्हणजे मार्केट काय कामापेक्षा अति जास्त बाईंग झाली आहे, म्हणजेच मार्केट 100% खाली पडणार किंवा नवीन बायर्स येणार नाहीत. या दोन गोष्टी जर मला क्लिअर असतील तर मी इथे डबल कन्फर्मेशनमुळे क्वांटिटी वाढवू शकतो किंवा मी शुअर शॉर्ट ट्रेड घेऊ शकतो, तर 100%. नंतर बघा, आपला SL इथे प्रॉपर असेल, मार्केट खालती आलं की 80चा RSI पण काय झाला, खालती आला, मार्केटने थोडंसं वरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न केला, या ठिकाणी रिटेस्ट केला असावं, आणि परत खालच्या साईडला एक मोमेंटम दिला. आता तो मोमेंटम कुठपर्यंत भेटला, एक म्हणजे की हा सपोर्ट, ओके. जर सपोर्ट नाही हिट झाला तर अगेन आपल्याला काय माहिती आहे, RSI आता 20 वरती आलेला आहे, याचा अर्थ आता एक्झिट करणं गरजेचं आहे, कारण की आता नवीन सेलर्स ऍड होणार नाहीत आणि मार्केटला खालती घेऊन जाणार नाही, त्याच्यामुळे मी इथे थांबणार नाही. लक्षात आलं? ओके, गौरव सर, प्रमोद सर, क्लिअर झालं काय सांगायचं मला ते? डबल कन्फर्मेशन बघा, एम पॅटर्न आणि ओव्हरसोल्ड दिसलं, हो, एम पॅटर्न आणि ओव्हरसोल्ड दिसलं की सेल करा. खालती RSI जर ओव्हरबॉट, इथे जरा मिस्टेक झाली, जर एम पॅटर्न आणि ओव्हरबॉट दिसलं तर काय माहितीये तुम्हाला, एम पॅटर्न म्हणजे तर माहिती आहे की आपल्याला काय, आपण डाऊन साईड साठी ट्रेड करतो, आणि प्लस याच्यासोबतच काय भेटलं, हे RSI आपल्याला 80 वरती भेटला, म्हणजे सोने पे सुहागा. या दोन कन्फर्मेशनच्या सोबत आपण डाऊन साईड साठी ट्रेड करू शकतो. एक्झॅक्टली इथे काय होतं, एक पॅटर्न तयार झाला, RSI पण 20च्या खालती दिसतोय, म्हणजे ओव्हरसोल्ड आहे. ओव्हरसोल्ड म्हणजे की कामापेक्षा अति सेलिंग झाली, आता इथून सेलर्स पळून जाणार आहेत, हे गॅरंटेड असतं, आणि मग मार्केटमधून अगेन बाईंग बघायला भेटते. ठीक आहे, हे दोन्ही गोष्टी कळाल्या. आता ह्याला एक वेगळ्या प्रकारे कसं ट्रेड करू शकता मला सांगा. आपल्याला कळालं, ठीक आहे, डब्ल्यू पॅटर्न तयार झाल्यानंतर RSI 20 वरती असल्यावर बाईंग करायची, एम पॅटर्न तयार झाल्यानंतर RSI 80 वरती असल्यावर सेलिंग करायची. पण समजा मी इथे काहीतरी एक रेजिस्टन्स असेल आणि या ठिकाणी मी एंट्री घेतलेली असेल, किंवा इथे बघा एक हॅमर कॅन्डल तयार झाली, रेजिस्टन्स आहे, या ठिकाणी मी एंट्री घेतली, तर ठीक आहे, असं ड्रॉ करतो, हे रेजिस्टन्स, ही हॅमर कॅन्डल, ठीक आहे, हे दोन कन्फर्मेशन आहेत, आणि या बेसिसवर मी ट्रेड घेतलेली, मला एक चांगला प्रॉफिट डिसेंटचा खाली दिसतोय. पण आता काय झाला प्रॉब्लेम, की RSI मला 20 वरती गेलेला दिसतोय या कॅन्डलला, ठीक आहे. मग मी या ट्रेड मध्ये थांबायला पाहिजे का, सांगा, या ट्रेड मध्ये मी थांबायला पाहिजे, राईट. का नाही थांबायला पाहिजे, कारण की सेलर्सची संख्या काय झाली आहे, जास्त झाली आहे. एनी टाइम मार्केट इथून वरच्या साईडला रिव्हर्स करू शकतं, एनी टाइम. इव्हन माहिती आहे, तुम्ही थोडं पण जरी लेट केला, कधी कधी एक कॅन्डल तुम्ही निफ्टी 50 मध्ये बघत असाल, कधी कधी काय होतं, सकाळ ना 9:15 वाजल्यापासून मार्केट खाली शार्प फॉल होतं, आणि एकच 5 मिनिटची अशी कॅन्डल तयार होते ना, पूर्ण मागच्या कॅन्डल्सला कव्हर करते आणि ग्रीन कॅन्डल तयार होते. याचं कारण एकच आहे, RSI पूर्णपणे ओव्हरसोल्ड मध्ये गेलेला असतो. त्याच्यामुळे लक्षात आलं की RSI 20 पर्यंत गेलेला दिसतोय,
पटकन एक्झिट करायचं, त्याच्यात जास्त थांबायचं नाही, किंवा स्टॉप लॉस ट्रेल करायचं. तर शिकवणार आहे मी 9 EMI मध्ये. सो बेसिकली अजून एक एक्झाम्पल बघूया, फास्ट घेऊया आता. सो बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहे सगळ्यांचे. सो एक्झाम्पल जास्त बघायला भेटते. अगेन लक्षात घ्या, RSI काय पाहिजे, खालच्या साईडला 20, वरच्या साईडला 80. ओके, मार्केट बघा इथे काय दिसतंय, या ठिकाणी ओव्हरसोल्ड आहे, 20च्या खालती आलंय. मग मी ते सेलिंग करेल का, नाही. काही होईल कधी कधी, समजा तुम्ही इथे सेलिंग नाही केली तरी पण मार्केट थोडंसं वरती जाऊन परत खालच्या साईडला फॉलिंग होताना दिसेल, पण तरीही आपण ट्रेड करायची नाही. कारण की मार्केट जर ओव्हरसोल्ड असेल तर खूप मोठा मोमेंटम भेटत नाही, आणि छोट्या मोमेंटमसाठी मला ट्रेड करायचं नाही, हे माझा क्लिअर फंडा असेल. याच्यानंतर बघा, मार्केटने एक सपोर्ट घेतला. आता इथे कोणता पॅटर्न तयार झाला कोण सांगेल. ठीक आहे, थोडासा फॉलिंग वेज आहे, म्हणजे की जर समजा इथे एक सपोर्ट असला असता तर हा कोणता पॅटर्न तयार झाला असता. राईट सर, डिसेंडिंग ट्रायंगल तयार झाला असता. आणि नंतर बघा, डिसेंडिंग ट्रायंगलच्या ब्रेकआउटला आणि मला काय समजलंय की ते RSI पण 20 वरती आहे. मग दोन कन्फर्मेशन भेटले, पॅटर्न प्लस कन्फर्मेशन, लगेच मोमेंटम भेटला. परत मार्केटमध्ये एक रॅली आली. आता इथे ट्रायंगल दिसला, खालच्या साईडला समजा एंट्री घेतली असेल, ठीक आहे, या गोष्टीकडे नका बघू. आता सध्या RSI बघतोय आपण, तर RSI बघूया. इथे बघा मार्केट वरती गेलं. आता या गोष्टीकडे लक्षात देऊ नका. इथे बघा, मी तुम्हाला कन्सोलिडेशनचा पॅटर्न शिकवलाय. या ठिकाणी मार्केट कन्सोलिडेशन होताना दिसलं, आणि या ठिकाणी ब्रेकआउट पण होताना दिसलं. आता हे ब्रेकआउट प्लस मला RSI 80 वरती दिसतोय का, दोन कन्फर्मेशन भेटले, तर 100% मी इथे ट्रेड का नाही करायचे, 100% ट्रेड करणार. ठीक आहे, तुम्हाला जर हा RSI जरी नसता भेटला आणि फक्त एक हा कन्सोलिडेशन दिसला असता तरी पण मी इथे ट्रेड करणार, पण क्वांटिटी मी थोडीशी कमी ठेवू शकतो. ठीक आहे, पण या ठिकाणी जर मला दिसलं की हा शॉर्ट शॉर्ट इथे RSI पण 80 वरती आहे, इथे हे पण झालंय, तर मग मी शॉर्ट शॉर्ट सेलिंग करायला तयार आहे. अगेन मार्केट खालती आलं. आता बघा, खालती कुठपर्यंत प्रॉफिट बुकिंग करायची, एकतर तुमचा जो नेक्स्ट सपोर्ट असेल तिथपर्यंत, किंवा RSI 20 पर्यंत जाईपर्यंत. RSI 20 पर्यंत गेला, लगेच पोझिशन्स मधून एक्झिट करा. परत सपोर्ट वरती मार्केट आलं, जर इथे नीट बघितलं, परत W पॅटर्न तयार झालाय. W पॅटर्न मध्ये तुम्हाला RSI 20 वरती दिसतोय का, तर दिसतोय. परत मार्केट या ठिकाणी ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट करून वरती गेलो, पण W पॅटर्न पण तयार आहे. W पॅटर्नच्या जवळ 20 चा पण RSI तयार आहे. दोन कन्फर्मेशन भेटले, लगेच मोमेंटम आला. परत बघा, कन्सोलिडेशन झालं. कन्सोलिडेशन झाल्यानंतर मला आता बघायचंय या लेवलला बघा. ठीक आहे, थोडंसं मागे घेतो. आता बघा, इथे मला RSI काय दिसतोय, ओव्हरबॉट झालाय. पण इथे एखादा पॅटर्न दिसतोय का, किंवा एखादी कॅन्डल दिसते का, कॅन्डलचा आहे पुढे, ते कॅन्डलचं शिकवेन तुम्हाला, पण इथे मला एखादा दिसतोय का पॅटर्न, नाही. मग मी थोडासा शांत होऊन वाट बघणार. परत काय झालं, मार्केट थोडंसं खालती आलं, RSI पण करेक्शन झालं. मग आता RSI करेक्शन झालं म्हणजे आता मार्केट ओव्हरबॉट आहे का, नाही. परत अजून मार्केट वरती गेलं, म्हणजेच RSI पण वरती गेला. आता मार्केट ओव्हरबॉट झालेलं आहे. अगेन इथे पण झालं होतं आणि इथे पण झालं होतं. मग मी ते ट्रेड करेल का, नाही. मी थोडंसं वेट करेल. मार्केटमध्ये अगेन कन्सोलिडेशन झालं. कन्सोलिडेशन झाल्यानंतर मला माहिती आहे RSI कंटिन्युअसली 80च्या आसपास ट्रेड करतोय, आणि जेव्हा या ठिकाणी ब्रेकडाऊन भेटेल, सिम्पली या ठिकाणी मला बाईक करायची, आणि तो टी ट्रेड मध्ये कधीपर्यंत होल्ड करेल, एक म्हणजे हा जो नेक्स्ट सपोर्ट असेल तिथपर्यंत, अदरवाईज जोपर्यंत RSI माझा 20 वरती येत नाही तोपर्यंत. आता मला सांगा, RSI जर 20 आहे आणि या कॅन्डल वरती तुम्हाला दिसत आहे, किंवा ठीक आहे तुम्ही जर रॅन्डम ट्रेड करताय आणि RSI 20 आहे, तर इथं तुम्ही डाऊन साईडची ट्रेड कराल का, तो स्टॉक असेल किंवा इंडेक्स असेल, जर डाऊन साईडची ट्रेड कराल का, जर तुम्हाला इथे दिसतंय सरळ सरळ दिसते की RSI 20 वरती आहे, कॅन्डल पण रेड आहे, आणि तुम्हाला वाटतं की आता नेक्स्ट सपोर्ट इथपर्यंत मार्केट जाऊ शकतं, तर तुम्ही डाऊन साईडला ट्रेड कराल का? नाही सर, ऑलरेडी तो डाऊनच आलेला आहे पुन्हा. का नाही करणार? तो RSI 20 ला ट्रेड पूर्ण डाऊन साईडला झालेला आहे पूर्ण ना, पहिलं डाऊन साईडला नाही सर, तो ओव्हरसोल्ड आहे ना, 20च्या खालती आहे, म्हणून सेल नाही करणार. हे मधलं बघू नका तुम्हाला, ठीक आहे मी चार्ट वरती दाखवेल ते, पण हे आहे ना, हे मधलं काहीच बघू नका तुम्ही फक्त काय बघा, याची किंमत आहे 80 आणि 20. RSI इथे टच झाला की नाही एवढंच बघायचं आपल्याला, किंवा याच्या खालती गेला का नाही एवढंच बघायचं आपल्याला. हे मधलं काहीही बघायचं नाही की हा अप ट्रेंड मध्ये आहे RSI आहे का, RSI डाऊन ट्रेंड मध्ये आहे, हे बघायचं नाही. फक्त तुम्हाला काय बघायचंय, RSI 80च्या आसपास आहे का, RSI 20च्या आसपास आहे का, त्याच्या ऍक्च्युअल चार्ट मी तुम्हाला दाखवेलच. एक्झाम्पल्स घेऊया पटकन. आता इथे अगेन बघा,
हे तुम्ही इकडे लक्ष देऊ नका बरं का, मी जे सांगतो त्याच्याकडे लक्ष द्या. अगेन बघा इथे काय दिसतोय, RSI मध्ये 80च्या वरती गेलाय. मी परत परत सांगतोय, इथे 80 आणि इथे 20. जे चार्ट्स वगैरे आहेत ते थोडेसे वेगळे आहेत, सो लेव्हल्स लक्षात ठेवा. 80-20 अप ट्रेंड मध्ये झालं मार्केट, एफ पॅटर्न बनवला, पण नेकलाईन ब्रेकआउट दिली का नाही. परत मार्केट वरती गेलं, परत याच ठिकाणी ट्रेड करलं. आता सांगा मला पटकन की हा कोणता ट्रायंगल आहे. सांगा कोणता ट्रायंगल आहे. डिसेंडिंग आहे. राईट सर, डिसेंडिंग आहे, कारण की सेल्स काय होत आहेत, खालच्या खालच्या साईडला ऍक्टिव्हेट होत आहे. एक्झॅक्टली या ठिकाणी तुम्हाला ब्रेकडाऊन बघायला भेटला. ब्रेकडाऊन बघायला भेटल्यानंतर मार्केटमध्ये लगेच खालच्या साईडला शार्प सेलिंग येणार. म्हणजेच माझा स्टॉप लॉस कुठे असला पाहिजे, तर या ठिकाणी जर परवडत असेल तर, कारण की 144 ते 146 खूप जास्त स्टॉप लॉस नाही, 2 रुपयाचा हिस्सेला आहे इंट्राडे मध्ये. हा, सो ते मला अफोर्डेबल आहे. पण पॅटर्न प्लस मला RSIचं समजलं म्हणजे मी ट्रेड करायला कन्फर्म झालो. ओके, आता पुढची एक स्ट्रॅटेजी घेऊया सेम याच कंडिशन मध्ये. RSI काय असतं ते क्लिअर झालं. प्रमोद सर, गौरव सर एकदा हँड रेस करा. ओके, गौरव सर. ओके, ठीक आहे. आता कोणती स्ट्रॅटेजी घेतली आपण, आता हे चार्ट वरती पण बघायचं बरं का आपल्याला, पण त्याच्या अगोदर पुढची पण स्ट्रॅटेजी घेऊया. आता हे आपण पॅटर्न प्लस 80-20 RSI वापरला. जर समजा एखादा स्टॉक लॉंगर टाइम फ्रेम मध्ये किंवा स्विंग ट्रेडिंग तुम्ही करताय, एक स्टॉक तुम्हाला दिसलाय की 200 रुपयाचा 100 रुपयापर्यंत आलाय आणि 100 रुपयाच्या वरती एक डब्ल्यू पॅटर्न तयार केला. ओके, मला समजतं इथे नेकलाईन ब्रेकडाऊन झाली, ब्रेकआउट झाली की मला एंट्री घ्यायची माहिती आहे. पण याच्यासोबतच तुम्हाला कन्फर्मेशन भेटलं की जो RSI आहे तो 20 वरती आलाय. असं करत 20 वरती किंवा 18, 17, 16, 15, 20च्या खालती कुठे पण असू द्या. म्हणजेच काय होत आहे की मार्केटमध्ये ओव्हरसोल्ड आहे, समजतंय. 20च्या खालती आलं म्हणजे ओव्हरसोल्ड आहे. ओव्हरसोल्ड म्हणजे की आता मार्केटमधून बाईंग येणार, म्हणजे सेलर्स आता निघून जाणार, नवीन सेलर्स येणार नाहीत आणि नवीन बायर्स येणार. कारण एखादी गोष्ट कामापेक्षा अति स्वस्तात भेटायला लागली तर ऑब्विस गोष्ट आहे तिथे नवीन बायर्स येतील. आणि एखादी गोष्ट जर कामापेक्षा अति सेलिंग झाली तर तिथे कामापेक्षा अति बाईंग झाली तर तो ओव्हरबॉट आहे आणि तिथे नवीन सेलर्स येतील. तेच इथे पण घडतंय. डब्ल्यू पॅटर्न प्लस RSI 20च्या खालती गेलाय म्हणजे आता नवीन बायर्स येणार, प्लस डब्ल्यूचं पण कन्फर्मेशन भेटलं. 2 कन्फर्मेशन माझ्याकडे असतील तर ट्रेड मध्ये मी क्वांटिटी वाढवू शकतो, ट्रेड मी 100% शुअरिटीने घेऊ शकतो. आणि SL3 बघा, याच्यात पण चान्सेस असतात SL हिट होण्याचे, त्याच्यामुळे SL ठेवणं गरजेचं आहे, तेही प्रॉपर. आता नेक्स्ट कॅन्डल वरती येऊया. कॅन्डल स्टिक, तुम्हाला रेजिस्टन्स प्लस कॅन्डल स्टिक्स मी फाउंडेशन मध्ये शिकवतो. ओके, आता येऊया कॅन्डल स्टिक्स विथ सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर आपण बघितलेलं आहे की समजा या रेजिस्टन्स वरती जर हॅमर कॅन्डल असेल, याच रेजिस्टन्स वरती जर एम पॅटर्न तयार झाला, याच रेजिस्टन्स वरती जर ट्रिपल बॉटम तयार झाला, ट्रिपल टॉप तयार झाला, याच रेजिस्टन्स वरती हेड अँड शोल्डर तयार झालं, तर मला मार्केटमध्ये डाऊनफॉल बघायला भेटतो. जर मला याच सपोर्ट वरती डब्ल्यू पॅटर्न तयार झाला, याच सपोर्ट वरती एक हॅमर कॅन्डल तयार झाली, याच सपोर्ट वरती एक रिव्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झाला, याच सपोर्ट वरती एक ट्रिपल बॉटम पॅटर्न तयार झाला, तर मला अगेन मार्केटमध्ये बाईंग बघायला भेटेल. कारण की का, मला माहिती आहे याच्यासोबत कोणाचं कन्फर्मेशन आहे, सपोर्टचं कन्फर्मेशन आहे. हे 2 कन्फर्मेशन असतील तर मला एक चांगल्या प्रकारे ट्रेड मध्ये मोमेंटम करायला भेटतो. हे 2 अशा प्रकारे आपण स्ट्रॅटेजीज वापरू शकतो कन्फर्मेशन सोबत. आता याच्यात एक गोष्ट बघायची आपल्याला, कॅन्डलस्टिक्स विथ सपोर्ट अँड रेजिस्टन्स तर बघितलंय आपण. आता कॅन्डलस्टिक्स विथ 80 आणि 20 RSI बघायचं. कसं, एक्झाम्पल दाखवतो आणि क्लिअर होऊन जाईल. आता इथे एक चार्ट आहे. ओके, किंवा ठीक आहे, मी तुम्हाला थोडस आधी थेरॉटिकल सांगतो. एक चार्ट वरती गेलाय, या ठिकाणी इन्व्हर्टेड हॅमर तयार झाली, पण या ठिकाणी कुठलाही रेजिस्टन्स नाहीये, कुठलाही वरच्या साईडला
रेजिस्टन्स नावाचा हा प्रकार नाहीये. पण तुम्हाला RSI सांगतोय की RSI हा 80च्या वरती गेलाय, म्हणजेच RSI हा ओव्हरबॉट झालाय. म्हणजे आता ऑब्व्हियस गोष्ट आहे, एखादी गोष्ट कामापेक्षा अति बाईंग झाली तर ती गोष्ट खाली येणार. तर मग याचा अर्थ काय झाला, दोन कन्फर्मेशन भेटले. कोणते कोणते? कॅन्डल पण माझी इन्व्हर्टेड हॅमर तयार झाली आणि खालच्या साईडला RSI पण 80च्या वरती गेलाय. म्हणजेच दोन कन्फर्मेशन भेटले की मग मी डाऊन साईड साठी ट्रेड करायला कन्फर्म झालो. पहिला आपण काय आयडेंटिफाय करायचो, या ठिकाणी एक हॅमर कॅन्डल, सॉरी इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल, आणि वरच्या साईडला जर रेजिस्टन्स असेल तर हे दोन कन्फर्मेशन. कधी कधी रेजिस्टन्स भेटत नाहीत, पण मार्केटमध्ये ठीक आहे, जसं की मार्केटने समजा 25,000 तोडलं निफ्टी 50ने, तर तुम्हाला माहिती आहे की वरच्या साईडला कोणता रेजिस्टन्स आहे का? नाही. पण तुम्हाला माहिती आहे RSI कुठे आहे. RSI जर तुम्हाला दाखवत असेल की RSI आता 80 वरती गेलाय, म्हणजेच मार्केट ओव्हरबॉट झालंय. इथे जर हॅमर कॅन्डल तयार झाली, इथे जर एम पॅटर्न तयार झाला, इथे जर रिव्हर्स हेड अँड शोल्डर, सॉरी हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला, इथे जर ट्रिपल बॉटम पॅटर्न तयार झाला, तर अशा प्रकारे पॅटर्न प्लस RSI तुम्हाला वापरायचं. ठीक आहे, फक्त पॅटर्न दिसले तरी पण ट्रेड करायचं, आणि पॅटर्न प्लस RSI दिसले तर मग अजून जास्त डबल कन्फर्मेशन घेऊ शकता. ओके, आता एक्झाम्पल्स बघायचे. ज्याप्रमाणे आता इथे बघा, कॅन्डलस्टिक विथ रेजिस्टन्स बघितलं. समजा याच रेजिस्टन्सला एक स्ट्रॉंग मारुबूचं कॅन्डल तयार झाली असती रेड कलरची, तर अगेन आपल्याला इथून पण डाऊनफॉल बघायला भेटलेला असतं. समजा आता मला तुम्ही आन्सर द्या, खालच्या साईडला सपोर्ट आहे, पण आता RSI ची स्ट्रॅटेजी चेक करतोय म्हणून खालच्या साईडला ठीक आहे सपोर्ट नाही, फक्त मला दिसतंय एक इन्व्हर्टेड, सॉरी एक हॅमर कॅन्डल आहे किंवा एक मारुबूचं कॅन्डल आहे जी की ग्रीन कलरची आहे, आणि मला RSI समजा इथे खालती RSI असेल माझा, मला RSI दिसत आहे की RSI हा 20च्या खालती गेलेला आहे. मग इथे मी बाईंग केली पाहिजे का सेलिंग केली पाहिजे? बाईंग केली पाहिजे. का केली पाहिजे बाईंग? ओव्हरसोल्ड झालाय रे स्टॉक ना. काय झालंय? ओव्हरसोल्ड झालाय, राईट. ओव्हरसोल्ड झालाय हे माहिती आहे, पण मार्केट वरती कधी जाणार आहे मला माहिती आहे का? नाही. मग मला काय भेटलं, एक हॅमर कॅन्डल भेटली, ज्याच्यामुळे माझा स्टॉप लॉस थोडासा छोटा झाला. अदरवाईज मी RSI 20 दिसल्या पण बाईंग करू शकत होतो, पण मी लगेच बाईंग केली का? नाही. मी कशाची वाट बघितली, मला एक प्रॉपर कॅन्डल पाहिजे ज्याच्यावर मी व्यवस्थित स्टॉप लॉस ठेवू शकेल. जर माझा स्टॉप लॉस व्यवस्थित बसला तरच मला वरच्या साईडला टार्गेट याची होणार. नाहीतर कधी कधी काय होतं, समजा RSI 20च्या खालती गेलाय, 20च्या खालती गेल्या गेल्या मी ते बाईंग केली एखाद्या स्टॉकमध्ये, पण तो 20चा आता तुम्हाला माहिती आहे ओव्हरसोल्ड झालाय, पण 20चा काय झाला, 19 गेला, 18 गेला, 17 गेला, तर तुमच्या स्टॉकची पण प्राइस खालच्या साईडला जायला लागते. मग तुम्ही विनाकारण इथे बाईंग करून बसतात, म्हणजेच तुम्हाला इथे लॉस दिसायला लागतो. मग आपल्याकडे माहित नाही लॉजिकल एसएल कुठे आहे. याच्यामुळे आपल्याला एक अशी कॅन्डल शोधायची ज्याच्या मागे एक लॉजिकल एसएल ठेवू शकता, किंवा असा पॅटर्न शोधायचा आहे ज्याच्या पाठीमागे लॉजिकल एसएल ठेवू शकता. आता काही एक्झाम्पल्स बघूया फास्ट मध्ये, सो तुम्हाला क्लिअर होईल. इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, जस्ट 2 मिनिट, मी चार्ट शेअर करतो तुमच्यासोबत. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ना, अडकत वगैरे नाही ना? नाही सर. आज थोडासा जास्त टाइम घेतला तर चालेल का? म्हणजे होईलच तसं तर. माझं थोडासा आज इच्छा आहे की थोडंसं ठीक आहे, आता 12:30 झालं, थोडीशी इच्छा माझी हे आहे की गॅप अप शिकलं आपण, RSI विथ पॅटर्न शिकलं, RSI विथ कॅन्डल शिकल्या, आणि RSI विथ आपल्याला पुढचं जे आहे राऊंड नंबर लिहून ते, आणि अजून एक पुढची स्ट्रॅटेजी, अशा अजून 2 स्ट्रॅटेजी शिकले तर बरं होईल असं वाटतं मला. ठीक आहे, बघूया आधी आपण एक्झाम म्हणजे टाइम कसं जातो त्याच्यावर कन्सेप्ट बघूया. ठीक आहे, 1 मिनिट चार्ट शेअर करतो तुमच्यासोबत. चार्ट दिसतोय? ओके, सिम्पली चार्ट कसा लावायचा सांगतो. अपस्टॉक्स असेल किंवा कोणी एनी अकाउंट असेल. आता अपस्टॉक्स मध्ये मला लॉग इन करावं लागेल. ठीक आहे, मी हा अपस्टॉक्स मध्येच ट्रेडिंग मध्ये आलोय असं कन्सिडर करा, आणि माझ्याकडे काहीच नाही, याला पण मी डिलीट करतो. हे बघा, प्लेन चार्ट आहे माझ्याकडे सध्या, ड्रॉइंग्स पण रिमूव्ह करतो एकदा.
ओके, सध्या प्लेन चार्ट आहे माझ्याकडे दिसतोय. मग आता हा स्टॉक इथपर्यंत गेला, निफ्टी 50 आहे, हा इथपर्यंत गेला, मग इथूनच क्रॅश का झाला हे कोण सांगतं आपल्याला? RSI. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. एनी टाइम फ्रेम यूज करायची, कोणत्याही टाइम फ्रेमला तुम्हाला RSI शो करतं. आता मला एक गोष्ट काय करायची, सिंपल तुम्हाला इंडिकेटर्स मध्ये जायचंय. अपस्टॉक्स असेल, एंजल वन असेल, जे कोणतं ब्रोकर असेल, सिंपल तुम्हाला एक इंडिकेटर अँड स्ट्रॅटेजीचा सेक्शन असतो प्रत्येक ब्रोकरकडे. त्याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला ते सर्च मध्ये RSI म्हणजेच काय, रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, म्हणजेच की त्या चार्टची स्ट्रेंथ इंडेक्स किती आहे हे मला हे इंडिकेटर शो करतो. सिंपल यावरती क्लिक केलं. आता बाय डिफॉल्ट बघा, मी याला मोठं करतो. बाय डिफॉल्ट मला काय प्राइसेस आल्या, एक लिमिट येते बघा, एक अप्पर लिमिट म्हणजे ते एक रेषाखंड आला आहे आणि ते एक रेषाखंड आला आहे. सो याची लिमिट आहे 30 आणि याची लिमिट आहे 70. पण मी तुम्हाला काय लिमिट सांगितली, 80 आणि 20. मग हे कसं करायचं एडिट, तर सिंपल काय करायचं तुम्हाला परत याचं कुठून होतं, एकच मिनिट, मी शक्यतो हा चार्ट वापरत नाही. जस्ट अ मिनिट द्या मला, मी लगेच हे एडिट कुठून होतं ते बघतो एक मिनिट, कारण की अपस्टॉक्सचं माहित नाही मला याच्यात कसं होतं. हे बघा, सिंपल जो आपण चार्ट वरती काढलाय, सो अपस्टॉक्स मध्ये जर गेलात तुम्ही तर सिंपल तुम्ही याच्यात टच केल्या गेला इथे तुम्हाला एक सेटिंगचा ऑप्शन दिसेल. पण हे दुसरं चार्ट आहे, सो मी इथे दाखवते तुम्हाला. याच्यावर जर तुम्ही स्पेसिफिकली हे जो मुव्हिंग एव्हरेज असतो, याच्यावर जर तुम्ही असं सॉरी मुव्हिंग एव्हरेज नाही म्हणू शकत आपण त्यांना, एक ग्राफ असतो, त्या ग्राफवर जर आपण क्लिक केलं तर सिंपल तुम्हाला या ठिकाणी काय दिसेल, हे बघा याच्यामध्ये तुम्हाला एक सेटिंग्स ऑप्शन दिसतोय. या सेटिंग्स मध्ये जायचंय, कारण की ही सेटिंग कशाची आहे, RSI ची सेटिंग आहे. सो याच्यामध्ये इनपुट्स मध्ये आधी हे सगळ्या गोष्टी असतील, याला काहीच धक्का पण नाही लावायचा. याच्यामध्ये परत यायची तुम्हाला अप्पर लिमिट, म्हणजे काय, हे बघा, हे जे 70 आहे हे आहे अप्पर लिमिट आणि हे जे 30 आहे हे आहे डाऊन लिमिट. हेच आपल्याला एडिट करायचं होतं, म्हणून आपण हे ग्राफ एडिट करतोय इथे. तर याच्या सेटिंग्स मध्ये गेलो, अप्पर लिमिटला मी काय करणार 80, कारण मला माहिती आहे 80च्या वरती मार्केट ओव्हरबॉट होत आहे. आणि लोअर लिमिटला काय करणार आहे मी 20. ओके, 80 आणि 20 हे लक्षात राहू दे. आता बघा, अप्पर लिमिट 80 झाली आहे आणि लोअर लिमिट 20 झाली आहे. एवढा माझ्याकडे डेटा फिक्स आला. आता फक्त मला बघायचंय, काय बघायचंय, RSI 80च्या वरती गेल्यावर काय होत आहे. बरं, फक्त RSI बघा, नंतर आपण चार्ट बघूया. तुम्हाला एक गोष्ट बघा, RSI 20 वरती गेला, लगेच डाऊनफॉल होताना दिसतोय. RSI 80 वरती गेला, लगेच डाऊनफॉल होताना दिसतोय. पाठीमागे अगेन बघा, म्हणजे हिस्ट्री ऑलवेज रिपीट होते बरं का. याच्यामुळे मी ही गोष्ट सांगतो तुम्हाला, आणि सगळी अनुभवाच्या गोष्टी आहेत. ओके, अगेन बघा, इथे RSI 80 वरती गेला, अगेन डाऊनफॉल होतोय. म्हणजे एक गोष्ट याच्यावर कन्क्लूड काय झाली आपल्याला, जेव्हा जेव्हा RSI 80 वरती जाईल तेव्हा RSI खालती पडतो. मग होऊ शकतं समजा एखादा स्टॉक इथं 100 रुपयेपर्यंत गेलाय, म्हणजे RSI पण 80 पर्यंत गेला. पण जर हा स्टॉक याच ठिकाणी जर कॉन्सोलिडेशन करायला लागला ना, की RSI लेवल पण खालती येतं. त्याच्यामुळे असं नाही होत की RSI खालती पडतोय म्हणजे स्टॉक पण खालती पडणारच, असं होत नाही. होऊ शकतं या ठिकाणीच कॉन्सोलिडेशन होत आहे, म्हणजे बायर सेलर्स दोघे पण ऍक्टिव्ह होत आहेत. मग RSI मध्ये करेक्शन झालं आणि मार्केटमध्ये अपसाईडला ब्रेकआउट भेटला. नसेल कळत या गोष्टी नका, मी जेवढं सांगितलं तेवढं लक्षात ठेवा. RSI 80 असेल, स्टॉक पण खूप जास्त ओव्हरबॉट मध्ये दिसत असेल, जर डाऊन ट्रेंड दिसलं किंवा निगेटिव्ह कॅन्डल दिसली तर, किंवा निगेटिव्ह पॅटर्न दिसला तर आपण त्या ठिकाणी ट्रेड करू शकतो. आता प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स बघूया निफ्टी 50 मध्ये. सो आता मी थोडासा चार्ट ग्राफ खालचा कमी करतो. बरं, आता गोष्टी बघा, फक्त नीट लक्ष द्या.
मी तुम्हाला सांगितलं निफ्टी 50 डाऊनफॉल झालाय. ओके, कुठून डाऊनफॉल झालाय? 26,000 समथिंग ना, 26,000 पासून खाली पडलाय. तर आता जस्ट चेक करा 26,000ला RSI 80च्या वरती आहे का? तर आहे. याच कारण 80च्या वरती किंवा 80ला चिटकला जरी असेल किंवा 1 पॉईंट जर कमी असेल तरी तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता. पण असं नसलं पाहिजे की RSI 70 वरती आहे आणि तुम्ही डाऊन साईड ट्रेड करता, असं नाही. RSI हा 80 पाहिजे किंवा 80च्या वरती पाहिजे किंवा 80ला 1-2 पॉईंट कमी असला तरी आपण ऍडजस्ट करू शकतो. RSI 80 वरती दिसतोय तुम्हाला या ठिकाणी. सिम्पली काय करायचं तुम्हाला आता या ठिकाणी सेल करायचं. पण आता ते सेलसाठी मला एक प्रॉपर कॅन्डल दिसतंय का? मला एखादी हॅमर कॅन्डल दिसतंय का? सॉरी, इन्व्हर्टेड हॅमर दिसतंय का? किंवा पॅटर्न दिसतोय का मला या ठिकाणी? दिसतोय का? नाही. मग म्हणून मी काय करणार, एक न्यूट्रल कॅन्डल दिसते. हा, काय म्हणता सर? नाही सांगितलं तिथे खाली एक दिसते न्यूट्रल. हा, तिथे मला एकही पॅटर्न दिसला नाही. सो मी आता काय करणार, आणि हे बघा अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येक टाइम फ्रेम मध्ये RSI वेगवेगळं इंडिकेट होतं. मग तुम्ही 1 डे मध्ये जर ओव्हरसोल्ड दाखवत असेल तर 1 मिनिट मध्ये तुम्हाला ओव्हरसोल्ड दिसणार नाही, पण 1 मिनिट मध्ये तुम्ही येऊन मार्केटसाठी ट्रेड करण्याचा प्रयत्न करू शकता. ओके, आता हे 15 मिनिटचा टाइम फ्रेम आहे. ओके, तुम्हाला लक्षात आलं तर 15 मिनिट मध्ये पण आता इथे काय दिसतंय तुम्हाला? हे बघा RSI 80 वरती गेलेला दिसतोय. आता या 15 मिनिट मध्ये एक मला रेड कॅन्डल दिसते का हो? इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल दिसतंय का कुठे? बघा बरं, RSI 80च्या आसपास असताना दिसतंय का? बघा नीट बघा. या ठिकाणी दिसते 10:30 वाजता. राईट. मग आता मला सांगा, जर या कॅन्डलला मी या ठिकाणी एंट्री घेतली असती डाऊन साईड साठी, माझा एसएल किती झाला असता? खूप छोटा झाला असता. कारण की मला हे या कॅन्डलने दाखवलं आहे RSI 80 वरती आहे, प्लस कॅन्डल पण कशी झाली आहे? इन्व्हर्टेड हॅमर झाली. किंवा आपण जर एकदम म्हणजे बेरिश रेट जरी झाली, ज्याला की आपण मारोबुजो म्हणतो, तशी झाली तरी चालेल. मग या दोन्हीपैकी एक कॅन्डल इथे तयार झाली आहे, एसएल पण छोटा झालाय. मग या 1 डे मध्ये पण मला दिसत आहे की RSI 80 मध्ये आहे, 15 मिनिट मध्ये पण दिसतोय की RSI 80च्या वरती गेलेला आहे. मग मला इथे सेलिंग करायला भेटते. लक्षात आलं? आता ठीक आहे, इथे पण तुम्हाला RSI 80च्या वरती दिसतोय, इथे पण एक इन्व्हर्टेड हॅमर कॅन्डल तयार झाली आहे. समजा या ठिकाणी माझा एसएल हिट झाला, हे असं समजा 30 पॉईंटचा एसएल किंवा 20 पॉईंटचा एसएल हिट झाला. नंतर तुम्हाला इथे ऑपॉर्च्युनिटी भेटली सेम याच पॅटर्न वरती, सो तुम्ही या ठिकाणी ट्रेड केलं. मला सांगा, जर तुम्ही नीट बघितलं खाली, जो तुम्ही 30 पॉईंटचा एसएल दिलता त्याच्या अगेन्स्ट मध्ये तुम्हाला किती मोठा रिवॉर्ड भेटला? डायरेक्टली इथून बघा 26,250च्या आसपास पासून तुम्हाला कंटिन्युअसली खालच्या साईडला रॅली भेटली, नॉन स्टॉप. बरं का, इथे थोडंसं कॉन्सोलिडेशन केलं, पण त्याच्यानंतर बघा कंटिन्युअसली डाऊनफॉल मध्ये रॅली भेटलेली आहे. आता जर आपण ऑप्शन जर सेल केलेला असेल तर मग चांगला प्रॉफिट झालेला असेल. ऑप्शन बाय केला असेल आणि जर तुमच्याकडे ती होल्डिंग कॅपॅसिटी असती की RSI 80 वरती आहे आणि गॅरंटीड मला माहिती आहे, तर मग तुम्ही इथे होल्ड करू शकला असता. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला अगेन इथे डाऊनफॉल होताना दिसलाय. तर हेच असतं जेव्हा पण RSI ओव्हरसोल्ड किंवा ओव्हरबॉट होतो, या गोष्टी ऑटोमॅटिकली घडत जातात. ओके, आता मला इथे एक गोष्ट सांगा की तुम्हाला या ठिकाणी ही लोअर लिमिट तर माहिती आहे. RSI काय झालेलं आहे या ठिकाणी, या कॅन्डलच्या आसपास 20 वरती आलाय. मग मी ते सेलिंग करणार का हो? नाही, कारण मला माहिती आहे गाडीत ऑलरेडी सेलर स्कोप आहेत, मी अजून याच्यात ऍड होणार नाही. ठीक आहे, मार्केटमध्ये सेलिंग बघायला भेटले, पण सेलिंग कशी आली? थोडी सेलिंग आली, लगेच बायर्स आले, लगेच सेलिंग आली, लगेच बायर्स आली, आणि परत मार्केट याच ठिकाणी खूप जास्त ओलाटाईल झालं. मला असा ट्रेंड पाहिजे का? नाही. मला कसा ट्रेंड पाहिजे? एक म्हणजे की असा ग्रीन पाहिजे, अदरवाइज कंटिन्युअस बेरिश कॅन्डल बनवताना मला ट्रेंड पाहिजे. कारण की ऍज अ ऑप्शन बायर मी व्होलॅटिलिटी सस्टेन करू शकत नाही. कारण की का, समजा ऑप्शन बायर असेल किंवा मी ऍज अ इंटरडे ट्रेडर असेल, मला जर 5 मिनिटामध्ये 5,000 प्रॉफिट झाला, तर त्याच्या पुढच्या मिनिटाला जर 2,000 प्रॉफिट झाला, तर ऑब्विस आहे माझ्या इमोशन्स वरती अटॅक करेल, माझे इमोशन्स शांत राहणार नाहीत. परत लगेच 4,000 प्रॉफिट झाला, परत लगेच -1,000 दाखवलं. मग हेच या व्होलॅटिलिटी मध्ये होतं. यामुळे आपण जेव्हा RSI 20च्या खाली येतो
या झोनमध्ये ट्रेड करत नसतो. आता मला या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी काय शोधायची, RSI 20 वरती आला म्हणजे एकतर मला हॅमर कॅन्डल शोधायची, एकतर मला डब्ल्यू पॅटर्न शोधायचा आहे, किंवा मागे जर सपोर्ट असेल, सपोर्टवरती जर हॅमर कॅन्डल असेल आणि प्लस इथे जर RSI 20 च्या खालती असेल तर मला ट्रिपल कन्फर्मेशन भेटेल, म्हणजे मी अजून जास्त कन्फर्मेशन मध्ये येईल. ठीक आहे. आता सांगण्याचं तुम्हाला हे मी मागा गोष्ट सांगितली होती तुम्हाला, जरी RSI वरती जात असेल तरी स्टॉक वरतीच गेला पाहिजे असं काय आहे का? नाही. काय होत आहे या ठिकाणी, प्राइसेस मध्ये करेक्शन्स होत आहेत. म्हणजेच जो आता ओव्हर सोल्ड तुम्हाला RSI जितक्या वेळ दाखवत होता तो आता काय होत आहे, वरती येत आहे. ठीक आहे. आता समजा RSI या ठिकाणी आलाय आणि या ठिकाणी जर डब्ल्यू पॅटर्न तयार झाला तर मी ट्रेड करेल का? नाही. मला काय पाहिजे, RSI 20 वरतीच पाहिजे, मग मला एक चांगली ऑपॉर्च्युनिटी भेटू शकते. हा ठीक आहे, डब्ल्यू पॅटर्न दिसला, तुम्ही ट्रेड केलं, प्रॉफिट होणारच, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण जर RSI 20 असेल ना तर मला जरा गॅरंटी जरा जास्त होईल, एवढंच. आता इथे जर बघा, इथे RSI हे बघा, आता जर तुम्हाला थोडंसं तुम्ही मिनिमाइज करून दाखवलं, खूप गोष्टी शेअर करायच्या असतात पण काही काही वेळेस ते गोष्टी सांगितल्या तरी तुम्हाला समजणार नाही, त्याच्यामुळे थोडंसं आडवं म्हणजे कंट्रोल ठेवावं लागतं. ओके. आता इथे बघा, या ठिकाणापासून मार्केट या ठिकाणापर्यंत आलं, मग तो याच एका दिवसात पण येऊ शकला असतं ना. 2 दिवस का घेतले त्याने? त्याचं कारण असं की मार्केट हे डायरेक्टली फॉल करत नाही, मार्केटला प्राइस ऍक्शन बनवावं लागते, मार्केटला करेक्शन्स करावं लागतात. म्हणून मार्केट इथपर्यंत आलं की लगेच RSI 20 झालं. RSI 20 झाला की मग काय झालं, परत मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी झाली, RSI परत वरती आला, मग परत ट्रेंड मध्ये कंटिन्युएशन येणार म्हणून मार्केट परत खालती आलं, आणि मार्केट खालती आलं की परत RSI पण 20 वरती आला. तर 20च्या खालती RSI येतो, पण खूप स्ट्रॉंगली येतो का? नाही. त्याला आधी RSI ला वर घेऊन जावं लागतं त्या स्टॉकला किंवा त्या इंडेक्सला, आणि परत तिथून सेलिंग करावं लागते. मग जर या ठिकाणी तुम्हाला दिसलं डब्ल्यू पॅटर्न असेल, कॅन्डल असेल, तर सिम्पली त्या ठिकाणी बाय करू शकता. क्लिअर होत आहे का, कन्फ्युजन होत आहे? प्लीज सांगा लवकर. क्लिअर आहे ना सगळं? ओके. आता इथे बघा, RSI 20 वरती आहे, ठीक आहे. RSI 20 वरती आहे, ठीक आहे. RSI 20 वरती आहे, ठीक आहे, चला, नो प्रॉब्लेम. आता इथे एक हॅमर कॅन्डल तयार झाली आहे, ठीक आहे. माझं इथे 10-15 पॉईंटचा एसएल हिट झाला, नो प्रॉब्लेम. आता इथे जर तुम्ही ह्याच्यात चेक केलं किंवा इव्हन जर तुम्ही 15 मिनिटच्या पण टाइम फ्रेम मध्ये बघितलं, एक पॅटर्न दिसतोय तुम्हाला, आणि RSI कुठं आहे, 20च्या खालती. डबल कन्फर्मेशन भेटलं, ठीक आहे. इथं जो एसएल हिट झाला तो एसएल इथे रिकव्हर झाला का? 100%. त्याच्यापेक्षा मोठा प्रॉफिट रिकव्हर झाला. त्याच्यानंतर इथे पण एक पॅटर्न तुम्हाला बघायला भेटतो. कोणता पॅटर्न आहे सांगा लवकर. राईट सर, फ्लॅग पॅटर्न दिसतोय हा. मग टार्गेट किती पाहिजे आपलं? हे जे 2 कॅन्डल्स पाठीमागचे आहेत ऍज अ पोल, तेवढंच पोल मला वरती कन्सिडर करायचे. हे बघा, 2 कॅन्डल्स ग्रीन तयार झाल्या, इथे पण 2 कॅन्डल्स ग्रीन तयार झाल्या, आणि या ठिकाणी ज्या ठिकाणापासून ब्रेकडाऊन झालं त्याच ठिकाणापासून मार्केटने रेजिस्टन्स घेतला, आणि रेजिस्टन्स घेतल्या RSI पण रिकव्हर झाला होता, ठीक आहे. रेजिस्टन्स घेतल्या लगेच फॉल झाला. समजतंय? जे आपल्याला मी इंडिकेटर सांगतोय ना, ते इंडिकेटर जास्त वर्क करतं, त्यावर फोकस करा. अगेन स्टॉक्सचे काही एक्झाम्पल बघायचे. निफ्टी 50 क्लिअर झालं. चला, एक स्टॉक दाखवतो तुम्हाला अगेन, जो की पल्ला होता अडाणीचा. ओके, तो स्टॉक दाखवतो कारण की त्याच्यामध्ये ना खूप चांगली गोष्ट आहे. अडाणी आणि एक लक्षात घ्या, तुम्ही ज्या टाइम फ्रेम मध्ये RSI वापरताय ना, त्या टाइम फ्रेम नुसार टार्गेट ठेवायचं. ओके, RSI 80च्या वरती म्हणजे जातो म्हणजेच काय होतं सांगा मला. RSI 80च्या वरती जातो म्हणजे कामापेक्षा अति ओव्हर बॉट होत आहे, म्हणजे ते स्टॉक अति लोक बाय करतायत. आता अडाणीचा स्टॉक होता, हिंडनबर्गची न्यूज आली, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. स्टॉक हा कंटिन्युअसली वरती जातोय, ठीक आहे, इथपर्यंत ठीक होतं, मी इथपर्यंत होल्ड करू शकत होतो, आणि इव्हन मी पण माझी काही क्वांटिटी होती ती मी इथेच एक्झिट केली.
जेव्हा मला समजलं की RSI 80 वरती गेलाय, याचा अर्थ आता हा स्टॉक वरती जाऊ शकत नाही. एक तर स्टॉक हा याच ठिकाणी कन्सोलिडेशन करेल किंवा हा स्टॉक खालती पडेल, दोन्हीपैकी एक फिक्स होतो. आणि जर तुम्ही हे नीट अडाणी चेक केला बघा, RSI 80 वरती गेलेला दिसतोय, कोणत्या लेवलला, या लेवलच्या आसपास. सो ही लेवल आहे समजा 3600, सो 4000. तर 400 पॉईंटने मार्केट वरती गेलं ऍज अ इंट्राडे, सॉरी स्विंग ट्रेडर वर का, लक्षात घ्या खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, थोडंसं मार्केट वरती गेलं पण मार्केट परत खाली आलं आणि खालच्या साईडलाच कंटिन्युएशन रॅली केलं. परत एकदा मार्केटने अप जायचा प्रयत्न केला, आय थिंक नाही केला. ओके, समजतंय तुम्हाला काय झालं मार्केटमध्ये. RSI 80 वरती गेला म्हणजे त्या स्टॉकमध्ये आता होल्डिंग जास्त वेळ ठेवायची नाही त्या स्टॉकमध्ये. आता ठीक आहे, आता तुम्ही म्हणता सर 400 पॉईंटचा माझा प्रॉफिट राहिला, सो मी तुम्हाला एक स्टॉप लॉस किंवा प्रॉफिट ट्रेल कसा करायचा त्याची एक मेथड सांगणार आहे. त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा एसएल जर बघायला गेलं तर या ठिकाणी हिट झाला असता. सो तो मुव्हिंग ॲव्हरेजवर डिपेंडेंट आहे, तो सांगेल मी पुढे. तर त्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या बेसिकवर इथे तो एसएल हिट झाला असता म्हणजे तुम्हाला ऍटलिस्ट 4200 पैकी 4000 पॉईंट कॅप्चर करता आले असते. तर अशा प्रकारे RSI वर्क करतं. अगेन बघा, RSI इथे 20 ला आलाय का, नाही, तरीही मार्केटने एक कन्सोलिडेशन घेतलं, डझंट मॅटर. आता बघा RSI 20 वरती आलाय का, तर हो, लगेच बघा RSI 20 वरती आला की एक थोडीशी बाईंग आपल्याला बघायला भेटली. पण स्टॉकमध्ये तरीही हे बघा, हिंडनबर्गची एवढी बॅड न्यूज असताना पण स्टॉक पॅटर्न फॉलो करतोय. काय फॉलो करतोय, RSI 20 वरती आला की थोडा तरी वरती जातोय. आता अगेन बघा, इथे RSI 20 वरती आला, परत मार्केट वरती गेलं, समजतंय. इथे शार्प फॉल झाला, RSI 20च्या खालती आलाय, इथूनच आलाय कंटिन्युअसली. इथून बघा 20च्या खालती कंटिन्युअसली रॅली करतोय. 19, 18, 17, 14, 13, 12 राईट साईडला डिजिट्स बघा, आणि फायनली 10. आणि जेव्हा 10 वरती आला अगेन अप्पर सर्किट लागलं. हे जे आहे ह्याला अप्पर सर्किट म्हणतो आपण. हे प्राइसेसमध्ये सेलर्सच नसतात, कारण की 10 वरती आल्यावर आता सेलर्स थांबणारच नाहीत ना, सेलर्स निघून जायला लागले. आणि प्रत्येक दिवशी मार्केटमध्ये अप्पर सर्किट लागायला लागला आणि मार्केटमध्ये अजून अप ट्रेंड बघायला भेटला. आता या अप ट्रेंड मध्ये काय झालं, RSI मध्ये पण करेक्शन आलं, सो आता नवीन सेलर्स येऊ शकतात, हे क्लिअर झालं. आणि RSI वरती झाला की नवीन सेलर्स ऍक्टिव्हेट झाले, परत हा स्टॉक खालती येतोय. इथे बघा RSI 80 वरती गेला, परत स्टॉक मध्ये सेलिंग बघायला भेटली. आता हे मी तुम्हाला वन डे मध्ये दाखवतोय की सेलिंग बघायला भेटली. जर तुम्ही याच्यापेक्षा छोट्या टाइम फ्रेम मध्ये गेलात, 15 मिनिट असेल, 1 आवर असेल, तर तिथे एखादी तरी हॅमर कॅन्डल तयार झालेली असेल, इन्व्हर्टेड हॅमर, एखादा तरी पॅटर्न तयार झालेला असेल, किंवा हेड अँड शोल्डर झालेला असेल, किंवा ट्रिपल टॉप झालेला असेल. तर अशा प्रकारे इथे पॅटर्न झालेले असतात. ठीक आहे, समजलं, क्लिअर. आता हा एक्सरसाइज तुमच्यासाठी असेल, काय असेल एक्सरसाइज की सांगतो. बरं, क्लिअर झालंय का हे सांगा पहिलं, सो मला पुढच्या सेक्शनवरती जायचं आहे, कारण की जेवढे एक्झाम्पल्स घेताल तेवढे कमीच आहे. क्लिअर झालं. आणि जर 3 कन्फर्मेशन असतील ना तर खूप चांगली गोष्ट आहे. जसं की बघा, पाठीमागे एक सपोर्ट आहे, प्लस RSI पण 20 वरती आलाय, प्लस इथे एक हॅमर कॅन्डल आहे किंवा डब्ल्यू पॅटर्न तयार झालाय. जर 3 कन्फर्मेशन भेटले मग तर अजून चांगली गोष्ट आहे. तर अशा प्रकारे ट्रेड करायचं असतं. ओके. आणि एनी टाइम फ्रेम साठी तुम्ही जर डब्ल्यू पॅटर्न शोधत असाल ना तर प्लीज असे स्टॉक शोधा डब्ल्यू पॅटर्न विथ 20 लेवलच्या आसपास RSI, जो की अप्रॉक्स 20-30च्या खालती असतील. आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला एखादा स्टॉकमध्ये डब्ल्यू पॅटर्न दिसत असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, तिथे मार्केट वरती जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. जरी नाही गेलं तर एसएल मी देऊ शकतो, आणि एसएल देण्यासाठी रेडी राहा. आता मी हे शिकवतो याचा अर्थ असं नाही की हे 100% मार्केटमध्ये तुम्हाला हेच होतं, नाही. एसएल द्यायला जर तुम्ही रेडी असाल तरच तुम्हाला प्रॉफिट्स देतो, कारण की मार्केट तुम्हाला सुद्धा टेस्ट करतो की तुमच्यात पोटेन्शियल आहेत का नाहीत एखाद्या ट्रेडमध्ये थांबण्याचे. ठीक आहे. आता एक एक्सरसाइज घेऊया आपण की याच्यावर काय एक्सरसाइज घ्यायचं ते सांगतो. स्वतः आपण काय बघितलं, गॅप अप गॅप डाऊन बघितलं, त्याचे तुम्ही खूप चांगले एक्झाम्पल्स काल सेट केले. इव्हन फ्युचरमध्ये जे होणार आहे त्याचे पण एक्झाम्पल्स तुम्ही सेट केले 2 लेवल्स मार्कआउट करून, ते खूप चांगलं वाटलं मला. आता त्यावर फक्त तुम्ही नजर ठेवायची, इन फ्युचर जर कधी स्टॉक आला तर तो गॅप फिल होतो का नाही ते बघायचं फक्त. ओके. तर हा पॅटर्न, हा याच्यावर आपले एक्झाम्पल्स झाले. आता जे एक्सरसाइज करायची तुम्हाला ऍटलिस्ट 4-5 स्टॉक म्हणा, किंवा तुम्हाला ठीक आहे ऍटलिस्ट 3 स्टॉक तरी करूया आपण. 3 स्टॉक मध्ये तुम्हाला 80+20 RSI करायचंय, त्याच्या ठिकाणी पॅटर्न किंवा कॅन्डल स्टिक्स दोन्हीपैकी एक. ठीक आहे.
हे तुम्हाला फाइंड करायचं. म्हणजे कसं 80 RSI आहे, त्या ठिकाणी हॅमर कॅन्डल तयार झाली आहे किंवा त्या ठिकाणी यम पॅटर्न तयार झालाय. तर याचे असे 3 एक्झाम्पल्स आणि खालच्या साईडचे RSI 20 वरती आहे म्हणजेच ओव्हरसोल्ड झालाय आणि या ठिकाणी डब्ल्यू पॅटर्न असेल, हॅमर कॅन्डल असेल. तर असे वेगवेगळे पॅटर्न प्लस या 2 कन्फर्मेशनचे 3 एक्झाम्पल म्हणजे टोटल ऍटलिस्ट कमीत कमी 6 एक्झाम्पल तुम्हाला सेंड करायचे. हे लक्षात आलं? तुम्हाला काय हे करायचं रे? बर हा एकदा मी सांगतो तुम्हाला, मी एवढा स्ट्रॅटेजीज का शिकवतोय. मार्केट तुम्हाला डेली गॅप अप किंवा गॅप डाऊन देणार आहे का? नाही. मार्केट तुम्हाला डेली पॅटर्न दाखवणार आहे का? नाही. मार्केट तुम्हाला डेली 80-20 RSI दाखवणार आहे का? नाही. मार्केट डेली तुम्हाला कॅन्डलस्टिक्स आणि सपोर्ट अँड रेजिस्टन्स दाखवणार आहे का? नाही. मार्केट डेली तुम्हाला कॅन्डलस्टिक्स विथ 80-20 RSI दाखवणार आहे का? नाही. पण प्रत्येक 1 ते 2 दिवसाला यापैकी एक तरी स्ट्रॅटेजी तुम्हाला दिसेल 101%. आणि जेव्हा हे दिसेल तेव्हा सिंपल ट्रेड करायचं आहे आपल्याला. ओके. आता येऊया राऊंड नंबर स्ट्रॅटेजीवरती. कोणाकोणाला माहिती आहे राऊंड नंबर काय असतं? तुम्हाला जे माहिती ते सांगा, मग त्याच्या पुढचा ऍडव्हान्स मी सांगतो. काय ऐकलंच नाही, पहिल्यांदाच ऐकलं. कोणी सांगू शकतं? नाही माहिती नाही. ओके, सांगतो एकदा. राऊंड नंबर म्हणजे काय असतं ते सांगतो. लक्षात घ्या, तुमचा 970 रुपये प्रॉफिट झालाय. तर तुम्हाला 970 रुपये बुक करू वाटतो का? नाही. तुम्हाला काय वाटतं? राऊंड फिगर 1000 रुपयावर जर हा प्रॉफिट गेला मी लगेच प्रॉफिट बुक करतो. होतं की नाही असं सांगा? 100% होतं. तसंच स्टॉप लॉस देताना जर समजा तुमचं लॉजिकली असेल 473 रुपयाला होत असेल तर तुम्ही असा विचार नाही करत की 473 वर माझा स्टॉप लॉस आहे. तुम्ही असा विचार करता, ठीक आहे 500 रुपये सेल होतोय, मी 500 रुपये जर दिसला स्टॉप लॉस लगेच एक्झिट करा. तर आपलं माइंडसेट म्हणजे जे ह्युमन नेचर असतं ते कशाच्या रिलेटेड आहे? राऊंड नंबरच्या रिलेटेड आहे. म्हणजे आपण प्रत्येक गोष्टीत राऊंड नंबर सर्च करत असतो. त्याचप्रमाणे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं होतं की ऑप्शन सेलर्स हे आपल्या ऑपोजिट असतात. मग ते काय करतात? 23,200 23,300 या लेवल शॉर्ट नाहीत करत. त्या लेवल्स काय शॉर्ट करतात? 23,000 लेवल शॉर्ट करतात, जी की राऊंड नंबर लेवल आहे. कारण की 23,000 हे राऊंड नंबर आहे. खालच्या साईडला जर बघितलं तर 22,500 राऊंड नंबर लेवल आहे. वरच्या साईडला बघितलं तर 23,500 राऊंड नंबर लेवल आहे. म्हणजे 23,000 22,500 या राऊंड नंबर्स आहे. स्टॉक्स मध्ये जर तुम्ही चेक केलं तर 1,000 2,000 5,000 500 या राऊंड नंबर लेवल्स असतात. मग या राऊंड नंबर लेवल्स वरती काय असतं ते सांगतो. जसं की मला माहिती आहे माझं टार्गेट आहे 24,025 या ठिकाणी एक रेजिस्टन्स आहे हे मला माहिती आहे. आणि मी पोझिशन्स होल्ड केलेले असतील 23,825. तर नॉर्मली मी टार्गेट किती घ्यायला पाहिजे होतं? 24,025 पर्यंत. पण मी विचार काय करतो, कारण की मार्केट प्राइस ऍक्शन पण वरती जातं, थोडे प्रॉफिट लॉस दाखवत वरती जातं. मग मी माझ्या डोक्यात फिक्स ठेवतो जेव्हा पण हे अपडाऊन्स येतात की यार बस फक्त हे 24,000 पर्यंत जर गेलं की मी इथून एक्झिट करणार. आणि हे ह्युमन नेचर आहे जे की नॉर्मल आहे, याच्यात काय असं प्रत्येकाचं वेगळं असणं गरजेचं नाही. मग हे तुमच्या लक्षात असतं की 24,000 गेलं की मला एक्झिट करायचं. मग तुमच्यासोबत असेच सगळे लोक असेच आहेत, म्हणजे तुमच्यासोबत जे 1,00,000 बायर्स आहेत ते सगळेजण असंच थिंक करतात. मग 24,000 वरती गेलं तर त्या 1,00,000तले ऍटलिस्ट 80,000 जे ट्रेडर्स असतात ते आपला प्रॉफिट बुक करतात आणि एक्झिट करतात. राहिलेले 20,000 या 25 पॉईंटसाठी वेट करत असतील. पण मला सांगा, इथे जर मोठा व्हॉल्यूम ऍज अ बायरचा निघाला बाहेर तर मग इथे कोणाच्या साईडला सेलिंग येणार आहे? म्हणजे बायर्स निघाले तर ऑटोमॅटिकली सेलिंग साईडला मार्केट येणार आहे. आणि मार्केट सेलिंग साईडला येत आहे म्हणजेच एक्झॅक्टली 24,000च्या लेवल पासून मार्केट लगेच खालच्या साईडला पुलबॅक तरी घेतो, डाऊनफॉल तरी करतो किंवा इथे एक हॅमर कॅन्डल तरी तयार होते. म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की राऊंड नंबरला मार्केट सपोर्ट किंवा रेजिस्टन्स घेत असतं. कारण की इथून मार्केट वरती चाललंय
टार्गेट या लेवलला आहे, पण मध्येच इथे राऊंड नंबर लेवल आहे 23,000. तर मार्केट इथून वरती जाईल का? नाही. त्याला 23,000वरती रेजिस्टन्स घेईल, काहीतरी प्राइस ऍक्शन बनवेल, काहीतरी पुलबॅक बनवेल, मग 23,000 ब्रेकआउट करून वरती जाईल. तसंच मार्केट जर खालती आलं आणि खालच्या साईडला 22,000 लेवल आहे, जसं की निफ्टी 50 तुम्हाला दाखवणार एक्झाम्पल. मार्केट जर खालच्या साईडला आलं 22,000पर्यंत आलं, मार्केटने एक सपोर्ट बनवला, तर मार्केट अजून खाली जायच्या ऐवजी मार्केट इथून वरती चाललं, कारण की 22,000 ही एक सपोर्ट लेवल आहे. जे ऑप्शन सेलर असतात ते काय करतात, इथला पुट सेल करतात, म्हणजेच मार्केट वरती जावं असं त्यांची इच्छा असते. मग हे काय करतात, हे मार्केट वरती जाऊन क्वांटिटी सेल करतात, आणि हे काय करतात, मार्केट खालती जाऊन म्हणून क्वांटिटी सेल करतात. या 2 राऊंड नंबर लेवलमध्ये मार्केट ट्रेड करत राहतं, आणि आपण या छोटे छोटे मोठे मुवमेंट कॅप्चर करण्याचा प्रयत्न करतो. पण ऑप्शन सेलर काय करतोय, लांब लांबच्या रेंजेस हेजेस मध्ये बनवून शॉर्ट सेलिंग करून शॉर्ट बाईंग करून आपल्या पोझिशन्स बनवत राहतं, आणि मार्केट मध्येच एक्सपायर झालं, समजा गुरुवार आला मध्येच एक्सपायर झालं, तर त्याला पूर्णपणे प्रॉफिट होतो. लक्षात आलं, सांगण्याचं कारण एकच आहे, राऊंड नंबर हे ऍज अ सपोर्ट किंवा ऍज अ रेजिस्टन्स ऍक्ट करत. समजलं? आता ते राऊंड नंबर ऍज अ सपोर्ट ऍज अ रेजिस्टन्स काय ऍक्ट करतं मी तुम्हाला सांगितलं, कारण की माणसाची टेंडन्सी तशी असते, माणसाला थिंकच तसं करतो माणूस, की मला राऊंड नंबर जर भेटला तर मी ते एक्झिट करेन, मला राऊंड नंबर भेटला तर मी ते माझी क्वांटिटी ऍड करेन. अशा प्रकारे ह्युमन टेंडन्सी चालते, त्याच्यामुळे मार्केट असं रिॲक्ट करतं. समजतं? आता एक्झाम्पल्स बघायचे आपण. मला सांगा, बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली? ओके. आता चार्टवरती येऊया, सो दिसेल तुम्हाला सगळ्यात फेवरेट चार्ट निफ्टी 50. एकदम साधा सिंपल आणि एकदम व्यवस्थित चालतो बरं का. त्याच्यामुळे ठीक आहे, तुम्ही जर ट्रेड करत असाल ऑप्शन्स मध्ये तर निफ्टी 50 ला प्रेफरन्स द्या. आणि मी 30 डेज चॅलेंज मध्ये सांगणार आहे तुम्हाला की ऍक्च्युअल काय ट्रेड केलं पाहिजे. निफ्टी 50 केलं पाहिजे, स्टॉक्स केलं पाहिजे का स्टॉक्सचे एफएनओ ट्रेड केले पाहिजेत. ते 30 दिवस तुम्ही जर मी जे सांगितलं ते फॉलो केलं ना तर 100% तुम्ही ट्रेडर बनू शकता. फक्त थोडासा अनुभव पाहिजे आणि थोडेसे टेक्निकल अनालिसिस चांगलं जमलं पाहिजे. ओके. सो काय हां, आपण हे बघत होतो की राऊंड नंबर लेवल्स कसं वर्क करतं. मला इथून डाऊनफॉल येताना दिसतोय का या ठिकाणापासून? दिसतोय? या ठिकाणापासून एक डाऊन ट्रेंडिंग मार्केटचा सुरू झाला. ठीक आहे. आता हे मार्केट कुठे सस्टेन होण्याचा प्रयत्न केला आहे मार्केटने, जर तुम्ही नीट बघितलं म्हणजे राऊंड नंबर लेवल कसं रिॲक्ट करतं दाखवतोय मी फक्त. आता राईट साईडला फक्त डिजिट्स बघत चला. 23,000 हे एक राऊंड नंबर लेवल आहे, माहिती आहे आपल्याला. 23,000 वरती बघा, इथे 23,000, सो या ठिकाणी 23,000 आहे. तर कंटिन्युअसली मार्केट 2 तास या लेवलला ट्रेड केलं, म्हणजेच मार्केटने ते सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला, पण मार्केट वरती गेलं नाही. उलट फ्लॅग अँड बेरिश फ्लॅग अँड फुल पॅटर्न तयार झाला आणि मार्केटने खाली साईडला ट्रेड केला आणि 200 पॉईंटचे मार्केटने खाली रॅली केली. कारण की का पाठीमागे जर बघितलं तर या ठिकाणी एक मार्केटकडे स्ट्रॉंग सपोर्ट होता या लेवलला, त्याच्यामुळे मार्केट इथपर्यंत येणं हे साहजिक होतं. जरी 23,000 लेवल एक स्ट्रॉंग सपोर्ट ऍक्ट करत असलं तरी पण. ठीक आहे. आता याला थोडंसं बाजूला ठेवूया. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, जर मार्केट खालती आलं तर 23,000ला कधीही मार्केट रिस्पेक्ट करतं. इव्हन इथून जर वरच्या साईडला बाईंग बघायला भेटली असती तर अगेन वरच्या साईडला मार्केट जाताना तुम्हाला दिसलं असतं. ठीक आहे. आता इकडे बघा, तेवीस हजारच्या वरती कोणती लेवल तुम्हाला राऊंड नंबर साठी दिसते? 23,500. सिंपल 23,500 ला ड्रॉ करा. केलं. आता इथे बघा, मार्केट आलं खाली, 23,500 ला रिस्पेक्ट केलं तर केलं 100%. इथे एक हॅमर कॅन्डल तयार झाली, तुम्ही जर नीट बघितलं हॅमर कॅन्डल दिसते. त्या हॅमर कॅन्डल 23,500 ला तयार झाली, मागचा गॅप पण फिल झालेला दिसतोय आणि लगेच एक बाईक बघायला भेटली. किती पॉईंटची? 100 ते 150 पॉईंटची लगेच बाईक बघायला भेटली. नंतर मार्केट खालती आलं, पण 23,500 काय करत आहे, ऍज अ स्ट्रॉंग सपोर्ट काम करत आहे.
मार्केट जरी इथे ब्रेकआउट दिला तरी मार्केटने, आता हे 15 मिनिट मध्ये दाखवलं, जर तुम्ही 5 मिनिट मध्ये चेक केलं तर मार्केटमध्ये अशी एक कॅन्डल तयार झालेली असेल, अशी एक तयार झालेली असेल, पुन्हा एक कॅन्डल वरती जाऊन रिटेस्ट केलेली असेल आणि नंतर मार्केट खाली आलं असेल. याचाच अर्थ की मार्केट जरी 23,500च्या खाली गेलं तरी मार्केटने 23,500ला रिॲक्ट केलेलं आहे. मार्केट वरती गेलं, खालती आलं, रिटेस्ट केलं आणि मग खालच्या साईडला रॅली कंटिन्यू केली. रॅली कधीपर्यंत कंटिन्यू केली हे बघा, कंटिन्युअसली रॅली कुठपर्यंत कंटिन्यू झाली, एक्झॅक्टली 23,000 रॅली कंटिन्यू झाली. परत 23,000ला मार्केटने कॉन्सल्टेशन केलं, परत मार्केटने खालच्या साईडला रॅली केली. आता इथे इथपर्यंत जाण्याचं टार्गेट एकच होतं की पाठीमागे एक स्ट्रॉंग सपोर्ट होता. आता जर तुम्ही रिसेंटली बघितलं, मार्केट कुठून वरती जाताना दिसतोय तुम्हाला सध्या, कोणती लेवल आहे या ठिकाणी, 22,000. याचं कारण एकच, कारण की 22,000वर मी तुम्हाला ऑप्शन शिकवताना होता ना तुम्ही, तेव्हा 36 लाख का 32 लाख हे ऑप्शन सेलर्स इथे पुट शॉर्ट करून बसले होते, म्हणजे पुट सेल करून बसले होते. याचा अर्थ की मार्केट 100% वरती जाण्याची गॅरंटी होती, पण मार्केट वरती जाईल का याच लेवलला कन्सोलिडेशन करेल हे गॅरंटी नव्हती. सो आता माझं अनालिसिस केलंय मी, ते व्हिडिओ पण पोस्ट करेल, त्याच्यात बघा की पुढे काय होईल मार्केटमध्ये. ठीक आहे, तो वेगळा टॉपिक आहे, पण सांगण्याचा उद्देश त्याचा एकच आहे की मार्केट या लेवलच्या वरती जात आहे, म्हणजेच 22,000 या राऊंड नंबर लेवलला नवीन बायर्स येत आहेत, जे ऑप्शन सेलर्स आहेत ते पुट सेल करत आहेत, याच्यामुळे मार्केट वरच्या साईडला जात आहे. लक्षात आलं राऊंड नंबरला मार्केट कसं रिॲक्ट करतं. आणि मी टेलिग्राम मध्ये पण हे अपडेट करत राहतो बरं का. आता वरच्या साईडला अगेन चेक करा. आता तुम्ही याला ऍज अ ट्रेड कसं करायचं, आता हे तर मी तुम्हाला स्ट्रॅटेजी मध्ये शिकवतोय, याला ट्रेड कसं करायचं. सगळ्यात महत्वाचं आहे, समजा 24,400 ला तुम्हाला एक पॅटर्न दिसतोय, एम पॅटर्न. ओके, RSI पण 80 वरती गेलाय. ठीक आहे, मग माझी डाऊन साईडला मी नेक लाईन ब्रेकडाऊन झाली, मी एंट्री घेतली कितीला, 24,400 किंवा 300च्या आसपास. ठीक आहे, आणि खालच्या साईडला जर तुम्ही चेक केलं तर लगेच 24,000चा तुम्हाला रेजिस्टन्स आहे, कारण की 24,000 हे राऊंड नंबर लेवल आहे. आता फक्त बघूया की 24,000ला एक सपोर्ट मार्केटने घेतलाय का नाही. ओके, हे बघा मार्केटने एक इथे पॅटर्न बनवला, नेकलाईन ब्रेकआउट झाली आणि एक्झॅक्टली बघा 23. ठीक आहे, इथे बघा 24,000. सो 43 पॉईंट आपण खालतीवरती पकडू शकतो, 100 पॉईंट पर्यंत पकडू शकतो, 24,100 किंवा 24,060-70 वरी आणि 23,960 पासून वरती. सो वरती 43 पॉईंटची रेंज, खालती 43 पॉईंटची रेंज. तर या झोन मध्ये मार्केट आलं की समजायचं आता पोझिशन मला एक्झिट करायचे. जर तुम्ही डाऊन साईड साठी पोझिशन मध्ये बसले असता, जर अप साईड साठी बसला असता आणि मार्केट 24,000 वरती आलं तर अगेन तुमची जी काही क्वांटिटी आहे त्याचे तुम्ही एक्झिट करू शकता, कारण की 24,000 एक अशी लेवल असते जे राऊंड नंबर आहे, मार्केट इथून रिव्हर्स करू शकतं. अदरवाईज मार्केटला आता बघा डाऊनफॉल होता, मार्केटने रिव्हर्सल केलं आणि परत मार्केट आपल्या कंटिन्युएशन मध्ये खालच्या साईडला गेलं. सो असं पण होऊ शकतं. त्याच्यामुळे गरजेचं आहे की या लेवलला मार्केट काहीही करू शकतं. त्याच्यामुळे जो आपला स्टॉप लॉस असेल किंवा जे आपले काही प्रॉफिट बुकिंगचे टार्गेट्स असतील ते या ठिकाणी बुक करायचे. आता याला दुसऱ्या वेळेने कसं ट्रेड करू शकता, जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी 23,950 मध्ये 24,000 हे एक राऊंड नंबर लेवल आहे आणि या ठिकाणी मार्केट 100% सपोर्ट घेईल. पण प्रॉब्लेम काय झाला, मार्केटमध्ये पॅटर्न झाला असेल किंवा त्या पॅटर्नकडे लक्ष देऊ नका. ओके, सध्या बघा मार्केटने 24,000ला एक सपोर्ट घेतला, मार्केट वरती गेला, पण जे 24,000ला बाईंग करत होते, ज्यांना वाटत होतं 24,000 किंवा जे ऑप्शन सेलर्स पुट सेल करत होते ते काय करतात, त्या ठिकाणी बाईंग करतात. मग त्यांना काय वाटेल मार्केट आता वरती जाईल, पण मार्केट वरती जायच्या ऐवजी मार्केट खालती आलं, म्हणजे या लेवल या कॅन्डलला. मग ह्या बायर्स काय करतात, एक्झिट करतात, कारण त्यांना माहिती आहे जो आता राऊंड नंबर लेवलला मी बाईंग केली तिथे माझा प्लॅन फसलेला आहे आणि त्याचा प्लॅन फसला म्हणजे ते एक्झिट होतील, स्टॉप लॉसेस हिट होतील आणि नवीन सेलर्स मार्केटमध्ये ऍक्टिव्ह होतील. आणि सिंपल या क्रॉसिंग वर तुम्हाला बाईंग करायचे. आणि बघा तुम्हाला वरती या ठिकाणी एकदा तरी अशी शार्प सेलिंग बघायला भेटते का, वरती नाही, पण या ठिकाणी बघा कंटिन्युअसली 23,950 पर्यंत एकाच दिवसात फक्त सकाळच्या 3 तासामध्ये 950 ते 650 पर्यंत रॅली केलेली आहे. 300 पॉईंटची रॅली डाऊन साईडला झालेली आहे. का, कारण की जे कोणी इथे ऑप्शन बायर्स बसले, सेलर्स बसलेले असतील यांचे एसएल हिट होतात. मग ऍज अ राऊंड नंबर लेवल तुम्ही जर ऑप्शन बायर्सचे सेलर्सचे एसएल हिट झाले तर मग आपल्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला भेटते. ओके,
क्लिअर होतंय? अगेन इथे बघा 23,700 पर्यंत मार्केट आलं, ठीक आहे, पण माझी राऊंड नंबर लेवल खालची कोणती आहे? 23,500. मार्केट वरती गेलं, पुन्हा 23,500 आलं का? तर 100% 23,500 अप्रॉक्स आलं आणि लगेच मार्केटने 23,500 वरती परत नवीन ऑप्शन सेलर्स आले, त्यांनी पुट सेल केले आणि मार्केट वरती ट्रेड करत राहिले. मग जेव्हा 23,500 इथे एसएल हिट होतील मार्केटमध्ये, आता बघूया अगेन डाऊन साईडला रॅली आली का नाही? नाही, कारण की 23,500 ला मार्केट या ठिकाणी थोडंसं खाली ड्रॉ करतो. 23,500 पण या ठिकाणी 23,500 आहे. तर या ठिकाणी जोपर्यंत या ऑप्शन सेलर्सचा एसएल हिट होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये डाऊन साईडला ट्रेड भेटत नाही. आता याच 23,500 ला एक हॅमर कॅन्डल तयार झाली आणि बाईंग बघायला भेटली. असं असतं. राऊंड नंबर ऍज अ बाईंग म्हणून पण बघायला बघू शकता तुम्ही आणि ऍज अ सेलिंग म्हणून पण बघू शकता. ज्या साईडला तुम्हाला ट्रेड भेटेल त्या साईडला करू शकता. पण मी रिकमेंड करेन प्रॉफिट बुकिंग करण्याच्या वेळेला किंवा ट्रेड घेण्याच्या वेळेला प्रॉफिट बुकिंग साठी यूज करा, स्टॉप लॉसेससाठी यूज करा राऊंड नंबर लेवल, पण एंट्री घेण्यासाठी यूज करू नका. कारण कधी कधी एंट्री फर्स्ट आहे, जर कन्फर्मेशन नसतील तर एंट्री फर्स्ट आहे. त्याच्यामुळे मी जे तुम्हाला पाठीमागे खूप चांगले इंडिकेटर सांगितले त्याच्या बेसिसवर तुम्ही एंट्री घेऊ शकता. तर सांगण्याचं उदाहरण काय, एकदा 23,500 वाल्यांचे एसएल सीट झाले, मार्केटमध्ये एक लगेच 250 पॉईंटची रॅली खालच्या साईडला बघायला भेटलेली आहे. समजतंय? आता सध्याची कंडिशन बघूया. ओके, या ठिकाणी काय दिसतंय मला, 22,000 वरती एक बायर्स झोन आहे, म्हणजेच ऑप्शन सेलर्सने ते खूप स्ट्रॉंग प्रमाणात सेलिंग करून बसलेले आहेत. समजा उद्या मार्केट इथपर्यंत आलं आणि परत 22,000 वरती एक हॅमर कॅन्डल तयार झाली तर मार्केट वरती जाऊ शकतं का? तर 100%. आणि समजा जर 22,000चं मार्केट इथून वरती गेलं नाही, थोडंसं वरती जाऊन परत 22,000च्या खालती क्लोजिंग दिली तर इथं कोणाचे एसएल हिट होतील? जे ऑप्शन सेलर्सने ते मार्केट वरतीच राहावं म्हणून प्रीमियम्स बाय केले असतील किंवा सेल केले असतील त्यांचे स्टॉप लॉस येतील आणि या कॅन्डलने त्यांचे स्टॉप लॉस खाल्ले की लगेच रॅली बघायला भेटेल. क्लिअर झालं प्रमोद सर, गौरव सर? राऊंड नंबर कसे वर्क करतात हे सांगतो. ओके, अजून काय प्रॉब्लेम सर? आय थिंक मला इथेच थांबावं असं वाटतंय, थोडं जास्तच बोलल्यामुळे जरा कसं हे करतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळं? याच्यात काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. याच्यामध्ये ट्रेड नाही करायचं ना ते राऊंड? काय म्हणताय सर? राऊंड नंबर मध्ये काय ट्रेड नाही करायचं आपण? नाही, ट्रेड करू शकता, जसं की हा करू शकता. मी कसं सांगितलं तुम्हाला, जर समजा जो बाईंग मोमेंटम इथे येत आहे, म्हणजेच इथे नवीन ऑप्शन सेलर्स बसत आहेत, नवीन पोझिशन्स ते सोल्ड करतायत. जर समजा मार्केट वरती जायच्या ऐवजी यांच्या जर मार्केट स्टॉप लॉस हिट करायला आला तर मग मला समजेल की आता हा राऊंड नंबर लेवल ब्रेकडाऊन होईल आणि मग मला सिंपल याला ट्रेड करायचं. पण मी तुम्हाला खूप गोल्डन स्ट्रॅटेजी दिल्या, याच्यावर ट्रेड करा रॅदर दॅन याच्यावर कधी ट्रेड करा. कारण की हे बघा, मार्केट काय लगेच 22,000 23,000 जात नसतं. कधी जाणार आहे ते? एक आठवड्यात किंवा 2 आठवड्यात. मग तेव्हा जर तुम्हाला कन्फर्मेशन असेल की राऊंड नंबरवरती खूप स्ट्रॉंगली एक एम पॅटर्न तयार होतोय, राऊंड नंबरवरती खूप स्ट्रॉंगली एक डब्ल्यू पॅटर्न तयार होतोय, राऊंड नंबरवर खूप स्ट्रॉंगली हॅमर कॅन्डल तयार होते, राऊंड नंबरवर जे ऑप्शन सेलर्स बसले त्यांची एसएल हिट होत आहेत, हे जेव्हा तुम्हाला कन्फर्म कळतं तेव्हा जर मग तुम्ही एक छोट्या क्वांटिटीने ट्रेड केलं तर चालेल. आणि स्टॉक्स मध्ये पण अप्लाय होतं आणि एनी टाइम फ्रेम मध्ये. याच्या व्यतिरिक्त काय? गौरव सर क्लिअर आहे सगळं? हॅलो, हा सर बोल. हा सर, म्हटलं ग्राउंड नंबर म्हणजे 22,500, त्याला लास्टला 2 डिजिट 0 लागल तो ग्राउंड नंबर ना? तसं नाही, मग तुम्ही 24,200 का राऊंड नंबर लेवल म्हणणार का? नाही, राऊंड नंबर लेवल म्हणजे काय, जर निफ्टी 50 मध्ये बघितलं तर 500. जर राऊंड नंबर लेवल बघितलं तर तुम्ही 500 पॉईंटच्या गॅपने चालू शकता. राऊंड नंबर म्हणजे कसं 23,500. कारण की हे बघा, तुम्हाला ऑप्शन चेन दाखवले ना मी, एक गोष्ट बघा, ऑप्शन चेन दाखवतो. 500 पॉईंट. ओके ओके. कारण की तुम्ही ऑप्शन चेन बघा, ऑप्शन चेन मध्ये तुम्हाला सगळ्यात डेटा जास्त कुठे दिसतो ते सांगतो. उद्या
आता हे ऑप्शन चेन मी तुम्हाला शिकवलेले, ठीक आहे. आता बघा 22,550 ला सध्या एटीएम चालू आहे, म्हणजे मार्केट सध्या 22,550 ला आहे, हे आपल्याला इथे इंडिकेट होत आहे. आता 22,550 ला व्हॉल्यूम बघा किती आहे, 19 लाख, आणि इकडे बघितलं तर 18 लाख. आता बघा 22,500 ला किती आहे बघूया. आता 22,500 मी काय सांगितलं तुम्हाला, राऊंड नंबर लेवल आहे. आता 22,500 ला व्हॉल्यूम किती आहे, 33 लाख, आणि इकडे जर साईडला बघितलं तर 19 लाख. म्हणजे काय, राऊंड नंबरला व्हॉल्यूम जास्त असतं. यांचे जर म्हणजेच काय, समजा जर 22,500 हा मार्केटमध्ये इथे थोडं तरी सपोर्ट येणार आहे ऑप्शन सेलर्स कडून किंवा ऑप्शन बायर कडून सपोर्ट येणार आहे. जर खालच्या साईडवरून मार्केट वरती जात असेल तर वरच्या साईडवरून मार्केटला इथे स्ट्रॉंग रेजिस्टन्स किंवा सपोर्ट येऊ शकतं. आता बघा 22,000, जसं आता 22,500 बघितलं तसंच आता 23,000 ला बघा. 23,000 वर व्हॉल्यूम किती आहे, 48,000, आणि इकडल्या साईडला जर बघितलं तर 22 लाख दिसतंय, आणि 22,950 ला किती दिसतंय, 8.5 लाख, वरती 14 लाख, वरती 10 लाख. सगळ्यात जास्त व्हॉल्यूम कुठे दिसते तुम्हाला, 22,300 ला, आणि 22,750 ला पण आहे, पण त्याला आपण कन्सिडर करणार नाही कारण की तिथे एक सपोर्ट आहे म्हणून सध्या आहे. पण जर राऊंड नंबर कधी आहेत, कंटिन्युअसली मार्केट सपोर्ट बघत नाही, रेजिस्टन्स बघत नाही, पण राऊंड नंबर हे कंटिन्युअसली राहतात. 22,750 ला एक सपोर्ट आहे, सो तुम्हाला इथे व्हॉल्यूम जास्त दिसत असेल, सो याच्याकडे बघू नका. जसं जसं सपोर्ट रेजिस्टन्स बदलतं तसं तसं इथे हे पण बदलतं, व्हॉल्यूम पण बदलतं. पण तरीही मार्केट सध्या 22,500 ला आहे, तरीही लोकांनी 23,000चा कॉल शॉर्ट करून ठेवलाय. 22 लाख सेलर्स इथे अवेलेबल आहेत. या साईडला बघितलं तर इथे बघा 24,000, 35,000, 3,000, आणि डायरेक्टली 48,000. म्हणजेच राऊंड नंबरला एक डेटा जास्त असतो, सेलर्स जास्त बसलेले असतात. ठीक आहे, ओके सर, समजलं, थँक्यू. ओके. आता अगेन इथे पण बघा 22,000 लेवल आहे, आणि पुट बघा किती शॉर्ट केलेत. इथे सो बघितलं तर 22,200 पासून वर इथे बघा 14 लाख, 5 लाख, 8 लाख, 4 लाख, आणि डायरेक्टली 22,000 ला 13 लाख. राऊंड नंबर लेवलवरती खूप जणांचे स्टॉप लॉसेस असतात, त्याच्यामुळे जसं सपोर्ट अँड रेजिस्टन्सला आपण ट्रेड करतो तसं राऊंड नंबर लेवलला पण ट्रेड करू शकता, एवढंच. पण मला असं वाटतं मी तुम्हाला गोल्डन स्ट्रॅटेजी दिल्या, त्याच्यामुळे राऊंड नंबर जर खूपच जास्त कन्फर्मेशन असेल तरच ट्रेड करा. अदरवाईज तुम्ही राऊंड नंबरला प्रॉफिट बुकिंग साठी युज करू शकता, किंवा राऊंड नंबरवरती पॅटर्न जर युज करत असेल, डबल कन्फर्मेशन जर भेटलं राऊंड नंबरला तर मग ट्रेड करा. ओके, क्लिअर झालं इथपर्यंत? अजून कोणाचा काही प्रॉब्लेम? प्रमोद सर? नाही सर, राऊंड नंबरला फक्त कन्फर्मेशन भेटलं तरच ट्रेड करा, नाही मग प्रॉफिट जास्त. थोडस आवाज मला कमी येतोय, एकदा परत सांगा. राऊंड नंबरसाठी कन्फर्मेशन भेटलं तर त्या ठिकाणी ट्रेड करायचं. हा, असं करा, चालेल. तसं करा म्हणजे हा, राऊंड नंबर प्लस एखादं जर तुम्हाला कन्फर्मेशन असेल. पण लक्षात घ्या, जर स्टॉप लॉस छोटा असेल तरच ट्रेड करा, नाहीतर मग आपल्याकडे गोल्डन स्ट्रॅटेजीज आहेत. या 3 स्ट्रॅटेजीज खूप चांगल्या प्रकारे काम करतात, आणि या पुढच्या 2 स्ट्रॅटेजीज मी म्हणेल याला खूप खूप म्हणजे खूप चांगल्या प्रकारे वर्क करतात. या आता उद्या घेऊया आपण, खूप चांगल्या स्ट्रॅटेजी आहेत. सो या 5 स्ट्रॅटेजी पैकी जर तुम्हाला चांगल्या एंट्री भेटत असतील तर विनाकारण आपण याच्या इकडे का वळायचं. राऊंड नंबरचं महत्व का सांगितलं तुम्हाला, कारण की राऊंड नंबर हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या ट्रेडमध्ये. कारण की समजा तुम्ही ट्रेड घेतले 22,200 ला आणि तुमचं टार्गेट आहे 23,000, तर मध्ये राऊंड नंबर लेवल कोणता आहे, 22,500. जर 22,500 ला मला ऑप्शन चेन मध्ये दिसले, या ठिकाणी जर मी ऑप्शन चेन बघितले, मला जर दिसले 22,500 ला खूप जास्त सेलर्स बसलेले आहेत, खालती बघायचे व्हॉल्यूम, वरती बघायचं व्हॉल्यूम, आणि या व्हॉल्यूम पेक्षा जर 22,500 ला 33 लाख बसले, याचा अर्थ मला इथे काहीतरी क्वांटिटी एक्झिट करावी लागेल, कारण मार्केट थोडं तरी पुल बॅक येणार 22,500 पासून. समजा 22,200 पासून 22,500 गेलं तर थोडं तरी मार्केट पुल बॅक येतं, मग याच्यात विनाकारण आपले लॉसेस होऊ शकतात. त्याच्यामुळे थोडी तरी क्वांटिटी मी सेल करेल. मग तुम्ही याला प्रॉफिट बुकिंग म्हणून पण वापरू शकता, एंट्रीसाठी पण तुम्हाला दिसत असेल तर वापरू शकता, कारण की 22,500 जे आता बघितले आपण 32 लाख सेलर बसले, आणि या ठिकाणी या 32 लाख सेलरचा एसएल हिट झाला तर मग लगेच हे एक्झिट करायला लागेल की ऑटोमॅटिकली बाईंग यायला लागतं. सायकोलॉजी समजून घ्या स्ट्रॅटेजीपेक्षा.
कारण की मी तुम्हाला परत परत सायकोलॉजी सांगतोय त्या स्ट्रॅटेजी मागची, कारण की तेच माझा उद्देश आहे की तुम्हाला लक्ष द्यावं की ऍक्च्युअल मार्केटमध्ये कसं ट्रेड होतं, मार्केट वरती कधी जातं आणि खालती कधी येतं. ओके, क्लिअर आहे. अजून काय प्रॉब्लेम गौरव सर, प्रमोद सर, बोलत चला. या पाठीमागचं क्लिअर झालंय. नाही ओके, पाठीमागचे क्लिअर झाले. याचे फक्त आता एक्झाम्पल्स द्या. याचे झालेले आहेत आपले एक्झाम्पल. याचे 3 एक्झाम्पल आणि याचे 3 एक्झाम्पल. 3 म्हणजे पॅटर्न प्लस, हे बघा, पॅटर्न किंवा कॅन्डल प्लस 80 म्हणजेच ओव्हरबॉट. याचे 3 एक्झाम्पल्स. आणि पॅटर्न किंवा कॅन्डल प्लस 20 म्हणजेच मार्केट डाऊन साइड मध्ये गेलेलं आहे. याचे 3 एक्झाम्पल्स. मला हे 2 असे 6 एक्झाम्पल्स पाहिजे टोटल. जास्त शोधले, जास्त प्रॅक्टिस केली तरी पण चांगली गोष्ट. आणि राऊंड नंबरचे पण मला एक्झाम्पल सेंड करायचे तुम्हाला, की राऊंड नंबरवरती थोडं तरी मार्केटने 100-200 पॉईंट तरी वरच्या साईडला टेस्ट केलेलं असेल. किंवा एखादा स्टॉक असेल, त्या स्टॉकमध्ये 500 रुपयाला कसं वर्क केलं ते बघा, 1000 रुपयाला कसं वर्क केलं ते बघा, 2000 रुपयाला कसं वर्क केलं ते बघा, आणि त्याचे मला जिथे जिथे ते राऊंड नंबर लेवल फॉलो झाले त्याचे स्क्रीनशॉट्स मला टाका. ओके, या 2 स्ट्रॅटेजीज आपण उद्या घेऊया, कारण याला एक सेपरेट सेशन लागेल आणि खूप मोठ्या स्ट्रॅटेजीज आहेत. सो आपण त्याला एक व्यवस्थितपणे समजून घेऊया. चालेल, सगळ्यांना क्लिअर आहे. आजचा क्लास इथेच एंड करायचा मग. ओके, गौरव सर काय प्रॉब्लेम नाही ना? ओके, चालेल, ठीक आहे, जाऊ शकता. धन्यवाद.